मंडळी, पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. मंडळी, आज मोरे फॅमिली गेलीये टीव्ही खरेदीला. बघूया त्यांना तिथे हास्याचा स्मार्ट HD टीव्ही मिळतोय का ते. चला तर बघूया तिथली गंमत. अहो सेल्स व्यवस्थित आहे सगळे. अहो, दिवाळी आहे ना, सेल होणारच आहे. नाही नाही, वॉरंटी कोण देतं? कंपनी देते की नाही वॉरंटी? हा नाही, मग कंपनीच बघायचं ना. आम्ही कसं बघ. हो हो, एक नाही 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 नाही, मी बोलतो. हो हो, मी नंतर बोलतो तुमच्याशी. एक समंजस फॅमिली आलेली आहे इथे. मी करतो नंतर तुम्हाला. हा, बाय बाय. हो. अरे नमस्कार नमस्कार सर, नमस्कार नमस्कार. या 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 या. काय हवंय? 2 बनारसी मीठा पान, एक 120-300 कत्री सुपारी आणि चुना कमी. टीव्हीचं दुकान आहे. मग काय हवंय म्हणून काय विचारता वाय? टीव्हीच आहे म्हटलं टीव्हीच घेणार ना. सॉरी सॉरी सॉरी. बरं, कसं दिलं दुकान? अख्खं दुकान विकत घेणार आहात तुम्ही? हो, भाव काढायला काय हरकत आहे. मस्त आहे. काय काय? एकच कलर टीव्ही आहे, बाकी सगळे काले काले दिसताय. हे काय? अहो नाही नाही. बघा काय. सॉरी सॉरी, गॉगल लावले मग सगळं काला काला दिसतंय का नाही? हरकत नाही हरकत. हो, गॉगल काला तरी काला काला दिसताय. अहो ते बंद आहे टीव्ही. होय का? एकच चालू आहे. कलर टीव्हीच आहेत, फक्त बंद आहेत ते. बंद बघ, आहेत. 2 पण जबरदस्त वाजवलेत. बाकी तुम्ही पुढचं बघून घ्या. मी अहो एक मिनिट. अहो हे काय करताय तुम्ही? टीव्ही घेऊ किलो ना, मग टीव्ही घेऊन झाल्यावर पूजा करू की नको. वा वा, म्हणजे एकदम तयारी निशी झालाय तुम्ही. होय तर. एकदम. घेऊनच जायचं घेऊनच टीव्ही. जाणार. असे कस्टमर मला आवडतात. चला चला, तुम्ही इथे नका बसू, बसा ना इथे. हो, मी ब्रोशर्स घेऊन आणतो. हो, बसा. बसायला वेळ कोणच्याकडे आहे? तुम्ही ताबडतोब एक टीव्ही पॅक करून द्या. मला घरात जाऊन हास्य जत्रा बघायची. हास्य जत्रा. होय. ते तुम्हाला कोकणचा पारसमणी माहितीये काय? कोण हो? वसाडे कोण? हा. अरे, कॉमेडी स्टार प्रभाकर मोरे. अच्छा अच्छा अरे, आजकाल ना त्याची स्किट जोरात वाचता येते माहितीये. एक पण मी मिस करीत नाही. अच्छा. त्यांच्या बरोबर ती रसिका वेंगुर्लेकर नावाची अभिनेत्री आहे ना, खरं तर तिच्यामुळे स्किट वाचतात. हा, आणि सोबत वन अँड ओनली दत्तू मोरे म्हणून सगळं चालू आहे. मग त्यांच्यासोबत जे पृथ्वी प्रताप, श्याम राजपूत, ओंकार राव ते असतात, एक काही नाही म्हणजे. नाही नाही, ते ऐकून घेतात ना आणि नंतर चिडचिड करतात. आणि कसा चिडचिडीचा ग्राफ वर गेला तर स्किट हो, वाचतात, वाचतात. नाही गेला तर मग काय आपल्या हातात त्यांच्या नाही. आमच्या हातात काही नाही. मुद्द्यावर या ना तुम्ही. मुद्द्यावर या. टीव्ही घ्यायचा की नाही होय आपल्याला? टीव्ही घेऊ का तिला? तुमच्या दुकानातलो ना एकदम असं सगळ्यात भारी टीव्ही आमका बघू. आमच्या दुकानात सगळे टीव्ही भारी आहेत. भारी आहेत? एक पण असा अनभारी टीव्ही आमच्याकडे नाही. हा? नाही. तुम्हाला सांगा फक्त कुठला हवाय. किती इंची टीव्ही हवाय तुम्हाला? इंची काय असता? इंची हो, इंच इंच. इंच हा. इंच म्हणजे अगं ते नाही काय, आपण नाही काय म्हणतो. काय तर? तू माझ्यापेक्षा कमी इंच आहेस. नाही नाही नाही, ते उंच. अच्छा, तू उंच. हा. हा हा माका कळला. काय? ता नाही काय आपण आंबट चिंबट असता, मीठ मसाला लावून खातो असा होता ता. ते चिंच. अच्छा, चिंच. मग काय तर? इंच इंच. हा हा, मला माहिती काय रे? ते मॅच मध्ये आउट 6-4 बोलतात ते ना. अहो तो पंच. अच्छा, ते पंच काय? पंच. इंच इंच. एक मिनिट, मी काय म्हणतो ते असं नाही काय? अहो ती टंच. काय तर? काय बोललास? ते नाही, इंच म्हणजे आमच्या खानदानातच तो शब्द आलेला नाही, तर आम्हाला कसा माहिती पडणार ना? खानदानात इंच असा शब्द? कधीच नाही. बरं, इंच. फूट फूट. फूट माहिती आहे. हा. म्हणजे आपल्याला राग आला ना की आपण म्हणतो का नाही, हे दत्त्या वसाड्या फुटीत ना. अरे बापरे, ही कॉमेडी आहे काय आज? इंचाचं सोडा, तुम्हाला साईज कुठल्या साईजचा टीव्ही हवाय ते सांगा. साईज ते खट्याळ मिश्किल रुबाबदार प्रसाद ओकत ना, ते एवढे नाही एवढे दिसतीत ना असं टीव्ही द्या. ए नाही हा? तुम्ही मला टीव्हीवरती प्राजक्ता माळी दिसली पाहिजे.
म्हणजे ती मागे वेब सिरीज मध्ये जशी दिसत होती ना हा. तशी दिसली पाहिजे मोठी टीव्ही द्या. हा नाही त्या दोघांचं नाव द्या तसं नको. मी काय म्हणतो त्या सई तामणकर आहेत ना, हा त्या सडपातल आणि चिकण्यात दिसतील ना एवढा मला मोठा टीव्ही द्या. मी त्यांचा लय मोठा फॅन आहे का नाही. अहो मोरे ऐका तुम्ही कुठलाही टीव्ही घ्या, सई तामणकर सडपातळ आणि चिकण्यात दिसणार आहेत. होय का? प्राजक्ता माळी पण सुंदरच दिसणार आहे. आणि एवढूसा टीव्ही घेतला तरी प्रसादोग एवढे मिस्किल दिसणार आहेत. काही काळजी नाहीये. दिसणार. मला ते राहू द्या, तुम्हाला नाही कळणार आहे. तुमचं घर केवढं आहे सांगा, म्हणजे केवढं मोठं घर आहे. मी सजेस्ट करतो. मोठा कसला हो? हात लांब केलो का समता घर. क्षमता छोटा असताना तरी स्वतःचा घर आहे, हक्काचा. ते केवढं- तुझ्या बापासारखा चोरून राहत नाही मी. माझ्या बाबांनी चोरून रावले. माझ्या बाबांचं घर चोरून उगाच माझ्या घरच्यांबद्दल काय बोलूचा नाही काय सांगतो. बोलू नको, लाज आहे तुझ्या बापाला. घर केवढं अहो, आहे? अहो, घर कसला यांचा बाप आहे ना, हिचा बाप ह्या वसाडीचा बाप आहे ना. घर मालक ना भाडं मागायला येतो ना म्हणून बाहेर कुलूप लावतो आणि खिडकीत ना ये जा करतो माहितीये. तुमचं काय हा? पुरा घर वाहून गेला म्हणून सरकारने एवढूसा काय घर दिला त्याच्यात ठेवताच तुम्ही हो, आमका? पण TV चोरून राहत ना. TV चोरून राहत अरे ना, थांबा चोरून रे, अरे राहत. सांगा तिला भाडं सांगून डोक्यात जाऊ नको. नका ना भांडू यार. एक तर 3.5 रिॲक्शन वर मी ते अभिनय करतो यार. पुन्हा वेगवेगळ्या रिॲक्शन. नका ना यार भांडू. या माणसा कळणार. स्किट कुठला आहे? तुम्ही का भांडता? तुम्ही पर्सनल नका काढू. इथे टीव्हीच घ्यायला आलात ना हो तुम्ही. टीव्ही, मग त्या टीव्ही TV बद्दल पाहिजे. बोलूया आपण. हो, प्लीज चालेल. टीव्ही बद्दल बोलूया. चालेल, चालेल. तुमच्याकडे सगळं असं चपटेच टीव्ही आहेत काय? हा, तीच फॅशन आहे हल्ली. आता ते टीव्ही गेले, आता सगळे फिट टीव्ही, स्लिम ड्रीम. चला चला चपटे तर चपटे भरा बघा. ना. तुमचे टॉवेल वाळत घालूक मिळतले. हो? तुमका सांगता तो माणूस अंघोळ करून येतो टॉवेल घडे पण टाकतं. आता कसं भिंतीवर टीव्ही असलो असं टॉवेल टाकायचा. नाही नाही. खबर जरा टावेल टाकतील तर टीव्हीवर. हा, हा. हो टीव्हीवर सई तामणकर आली त्याच्या तोंडावर टावेल नाही येईल केवढ्यावर पडेल तर. टॉवेलच्या वासन गुदमरून पळून जाईल. तर नाही नाही त्या नको. कारणासाठी टॉवेल नका टाकू. नाही नाही चपट टीव्ही नको नको टॉवेल नको काय? नको. ऐक माझं, अहो. तू ऐक माझं ऐकून घे. आम्हाला ना तो असा बॉक्स असतो नाही का असा मांगा असा लांबूड का तो टीव्ही द्या. त्या जगातला पहिला टीव्ही होता तुमच्याकडे एवढा. अहो ते नाही टीव्ही बनत आता मोरे. आता असेच टीव्ही बनतात. तो घ्या ना तुम्ही. अहो कित्येक वर्षापासून आमच्याकडे तसलाच होता टीव्ही. अहो काय झालंय मागच्या आठवड्यात आहेत ना आमच्याकडे 4 पाहुणे आले आणि खुर्च्या 3. चौथ्या पाहुण्याला हिनं त्या टीव्हीवर बसवला नाही का नाही माहिती आहे. तुमचा हा स्लिम टीव्ही आहे ना त्याच्यावर जर पाहुण्याला बसवला ना तो मधल्या मध्ये चिरला नाही जाईल. तुम्ही टीव्हीचा वापर बसण्यासाठी करता? फक्त बसण्यासाठी नाही. हे तेलाची बाटली, पावडरचं डोबो, कंगवो, हे कानातले पिना बिना सगळ्या टीव्हीवर ठेवतो. हो आणि माझी चपटी पण मी मागे लपवतो का नाही. तुम्हाला सोडा, तुम्हाला टीव्हीची नाही कपाटाची गरज आहे. कपाट घ्या तुम्ही. हा कपाटाची गरज आहे. आता संध्याकाळी 7 नंतर आम्ही कपाटासमोर बसणार काय दिसणार. नाही तर काय. कपाट काय दाखवणार मला सांगा. आणि रिमोट काय कपाटाची चॅनल बदलतलो. लोक येड्यात नाही काढतली आमका. काय बोलताय? आताही तुम्हाला लोक येण्यातच काढतायत. आम्हाला येड्यात नाही करतात हो, नाही काय हं? बोलताय? आम्हाला येड्यात कोण नाही काढायचे. बरं टीव्हीचा आवाज बिवाज बारा तरी आहे काय. आवाज बरा आहे म्हणजे एकदम खतरनाक आवाज. हं? अरे इन बिल्ड साऊंड बार आहे. सिंपल की लेडीज काय बार बार. हे मारायच्याच लायकीचे आहे. मारा मारा याला मारून टाका रे कोणीतरी. आता बार म्हटलं तर अहो, बार म्हणजे काय प्यायचे बार नाही. मग? साऊंड बार 5.1 सराउंड साऊंड. काय असतं आणि नाही मग आम्ही कधी ऐकलं हा. अरे ता म्हणजे असे 5 स्पीकर असणार. तुम्हाला असा टीव्ही मधनं असा वाघ असा लेफ्ट टू राईट जाताना दिसत असेल आणि तो असा डरकाळी फोडत असेल. बाय. तुम्हाला असं वाटणार घरात तो लेफ्ट टू राईट असा डरकाळी फोडत जातोय. चांगलं आहे. थिएटर एक्सपिरियन्स. होय तर चांगलं. म्हणजे काय? म्हणजे असा आवाज आहे. असा आवाज येईल. मी काय म्हणतो हं. सई तामणकर टीव्हीवर जेव्हा बोलेल ना तर ती माझ्या कानात बोलेल असं मला वाटेल काय. ह्यांचं काय आहे? सई तामणकर ह्यांचं काय आहे? मी सांगते. कुठलाही विषय सई तामणकर वर कसं काय आणतात ते मला काही कळत नाही. त्यांचा नेहमीचा दिवस रात्र त्यांका नाही मोबाईलवर नाही तर टीव्हीवर सई तामणकरला बघूचा हा? इतकाच नाही जेवताना पण समोर असं मोबाईल ठेवीत त्याच्यावर सई तामणकरचा फोटो आणि जेवूक बसतं. ती काय विचारतात पहिलो घास जेवतच गो माशाचं कालवण 2 घास खाऊन तरी घे असले. तुमका माहिती आमच्या घरात सई तामणकरला डाळीचे आणि भाजीचे डाग पडले होते. टाक पडले. हई तो माणूस उष्ट्या हाताने ती का हात लावता ना. थोर आहात तुम्ही. थोर तर लय थोर थोर. म्हणजे. थोर. वा, असं कसं मी मोठा फॅन आहे का नाही त्यांचा. अरे फॅन आहे म्हणून सई तामणकरची तुम्ही जेवलीच का असं फ्लट कराल. अरे यार आम्ही इथे विचार करतोय काय मेसेज करायचा काय मेसेज करायचा. जेवलीस का.
काहीतरी वाटेल ते बोल नाही काय वाटेल ते टीव्ही घ्यावं तुम्ही कुठलाही विषय आपला कसाही वळवताय हाय तो माणूस आहे, त्याच्या नादाला लागू नका. त्यांचा विषय तिथेच संपतो. माका सांगा तुम्ही टीव्हीची किंमत काय आहे? किती आहे ही बाई खूप हुशार आहे. टीव्हीची मी किंमत आज- 90,000 रुपये आहे. 90,000 लवकर या. मग काय किती बोललास तुम्ही? हाय नऊ- ते चपट्या टीव्हीची किंमत 90,000. हा, 90,000. काय बोलता? 90,000 म्हणजे जास्तीच नाही होतात. मग आमचा टीव्ही काय वाईट होता नाही तर पाहिला. काय? काय एक काम करा, 2-3 हजार टीव्ही देऊन टाका आमका. हप्त्यावर घेतो आम्ही. दर महिन्याला तुम्हाला हप्ता आणून देतो. आता 200 रुपये टोकन देतो 200 पाहिजे तर रुपयाचा चला, पटकन टीव्ही देऊन घेऊन टाका. जातो. 90,000चा टीव्ही तुम्ही 2,000ला घेणार हप्त्यावर. हप्त्यावर निघा चला. काय निघा 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 तुम्ही. चीट आता धंदा करायला बसलो तर तुम्हाला बार्गेनिंग करायला नको. बार्गेनिंग हे 90,000 2,000 हे बार्गेनिंग आहे तुमचा. हे चिडू नका. 4,000 देऊन टाका. निघा. निघा. पण हा बघा टीव्ही चांगला पाहिजे, रिझल्ट चांगला पाहिजे. हा. त्याच्यावर जर शिवले लागला नाही ना तर दुकान येऊन लय राडागरे ना सांगून ठेवतो या. कॉम्प्रोमाइज नाही. हा. नाही, हो. टीव्ही अख्खा डोक्यात घालीन तुमच्या. तुम्ही निघा आताच्या आता. माणूस आहे तुम्ही तो. चिडतास म्हणून मी 200 रुपये वाढवते. 4,200 200. टीव्ही फायनल. अरे अरे तुम्ही ना हा नारळ आणि हे तुम्ही हा. घेऊन जा. हा. निघा. ए, चाल चाल ऐका ना मी काय म्हणतो काय? फायनल फायनल हा. 4,500 डन करता बाय. अरे निघ रे. निघतो. काय माणूस आहे, धंदाच करता येत नाही हा माणसाला. सारखं धंदा काय वाईट ए, होतो निघ चल. आपण. TV विकताय मला नाही काय तर वाटतं काय ना, फायदा आपण नाही. मोबाईलवरच टीव्ही बघूया. सगळं दिसतं नाही का हो mobile आणि वर? कलाकार कसे आपल्या जवळ दिसतील ना. जवळ म्हणजे त्यामुळे मला हे माहिती आहे कसं नाही ना. काय टीव्ही काय ए, म्हणजे. वा वा, एकदम स्मार्ट वाला परफॉर्मन्स. सही. धमाल परफॉर्मन्स होता. माझ्यावर पंचेस होते, मला खूप आवडलं. थँक्यू. मोरे फॅमिलीचा स्वॅग जगावेगळा आहे. म्हणजे कॉन्फिडन्स आणि स्वॅग ह्या बाबतीत तुमच्या फॅमिलीचा कोणीच कधीच हात धरू शकत नाही. राऊत मस्त मस्त झाला परफॉर्मन्स, नेहमीप्रमाणे मजा आली. वा वा वा. मंडळी, गाणं पोपट सुमारिया चौघुलिया आज एका शाळेत गेलेत समूहगीत शिकवायला. बघूया तिथे हास्याचे काय सुरू म्हणतायत ते. या, या, सर, या. या, सर, या. सर नमस्कार सर. नमस्कार म्हणजे तुमचं आमच्या या विलासराव मुस्कुटे विद्यालयात मिळणारं सर तुमचं महत्वाचं मनपूर्वक स्वागत करते सर. थँक्यू धन्यवाद धन्यवाद. नमस्कार. गान पोपट स्वराधीश सुमारिया चौघुलिया आज तुमच्या शाळेत आलेले आहेत. मला फार आनंद झालाय. काय हो तुमची बाय एनी चान्स एखादी लांबची बहीण मोलकरीण वगैरे नाहीये ना? नाही हो. हा नाही जस्ट मला एक वाटलं आमची एक खडूस मोलकरीण आहे. अच्छा. तिची चेहरेपट्टी सेम तुमच्यासारखी आहे. असेल असेल, मला काय नाही, मला एक आई आणि एक बाबा आहे. ओ हो एक आई एक बाबा. वा 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 वा. काय सांगितलं होतं मी तुम्हाला? मर तुकडे. कोणी काय बोलायचं नाही, कोणी काय बोलायचं नाही. मध्ये इकडे ये, मैदानात ये, इकडे ये. हा, काय सांगितलं होतं मी? काय सांगितलं होतं मी? काय सांगितलं होतं? पाहुण्याला काय करायचं? काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं? गप्प बसायचं, कोणी बोलायचं नाही. काय सांगितलं होतं? काय बोलायचं नाही, कोणी काय सांगितलं होतं? ऐका ना सांगा त्याला. तुम्ही सांगत नाही, त्यालाही आठवत नाही, त्यांनाही सांगू देत नाही. स्किट रस्त्याच्या मधोमध उभं आहे असं आहे ना. पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे. मी तेच म्हणते. असं पाहुणे आल्यावर मी त्याला एक गोष्ट सांगितली होती. काय सांगितलं होतं मी? का बुवा नाशिक ढोलची रेकॉर्डिंग वाजवायची. तो बाप लावणार आहे का नाशिक ढोल? ऐका काही गरज नाहीये. या मुलांनो इकडे या, मुलांनो इकडे या जवळ या. हा या जवळ. एवढं नाही रे. हे बघा लहान मुलं असतात ती देवाघरची फुलं असतात. या मुलांनो हात एवढं अंतरावर या 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 या. मुलं हुशार आहेत तशी. हा किती गोड मुलं आहेत. गोड आहेत, हा गोड आहेत. बोला. या अगं किती गोड मुलगी आहे. काय नाव तुझं? नमस्कार, माझं नाव शिवाली आहे. मी तिसरीत असते. वा वा उत्तम बेरिंग. शिवाली शिवाली वा खूप छान खूप छान. वा 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 वा. आणि तू कोण आहेस बाळा? मी बने. ओ हो केवढं मोठं नाव. वा वा बने किती गोड. आणि तू कोण आहेस बाळा? मी दत्तू. दत्तू हा. किती छान नाव आहे तुझं. मी तर त्या छान लहानाचा पकडेन आणि तोडून फोडून फोडून टाकेन, फेकून देईन एकदम लांब अख्ख्या युनिव्हर्स मध्ये. माझ्याकडे सुपर पॉवर आहे.
असं नाही कळायचं बाळा. गांभीर्य कळतंय माझ्या वाक्यातलं. गुड गुड. किती छान मुलं आहे. राईट अहो अहो लागेल त्याला. हा. तसाच आहे तो हा, थोडासा बर जरा बर बर. कळत नाही पण हा, किती गवळी छान जरा. मुलं आहेत ही. हा, छान आहे बरं. सॉरी एक मिनिट. हा. मी तुम्हाला काय सांगितलं होतं? यांचं नाव घ्यायचं आता आपल्याला. पाहुण्यांचं नाव काय कोण सांगेल मी- मला? मी सांगणार नाही. बापरे बापरे वा 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 वा. गाणं करू नका. मी एकाने सांगायचे दत्तू मग हा तू सांग. या मी पुढे येतो. हा, या, या. पाहुण्यांचं नाव घाबरू सांग. नको घाबरू नको बाळा. कोण आहे मी? बाई आपल्या शाळेत हे जे आलेत ना यांचं नाव आहे हा गानापट. बाळा नाही बाळा. गाणं पोपट. नाही बाळा. तेच तू बाळा. गाणं पोपट नाव आहे बाळा माझं. हा असे ही चूक कधीच करायची नाही बाळा. लहान आहे जरा. पंडितजी हा हा काय पुढे पुढे काय. गान पोपट हा हा पुढे पुढे पुढे. पराधी सुमारिया चौगुले. शाबास. किती गोड मुलगी आहे ही. हुशार आहे हुशार आहे. हुशार आहे. नाही अत्यंत हुशार पोरगी आहे ही माझ्या हा. वर्गातली. अजिबात चुकत नाही. फक्त तिच्या थोबडावर जाऊ नका. हो, हो. जरा हा, बाकी नाही. बरी येते. अगदीच, अगदीच. पहिल्यांदाच आमची शाळा बुवा नाही का समूह गायन स्पर्धेत तिथं भाग घेतलाय आणि ते शिकवायला तुम्ही पंडितजी इथं आलेले आहेत, इथे उभारलेत. म्हणजे माझा पण आनंद गगनात मावत नाहीये. तुम्हाला मी काय अगदीच, सांगू. अगदीच, खरंच अगदीच. खूप मला कृतकृत्य झाल्यासारखं वाटतंय. नाही, नाही, पुरण हो. तुम्हाला सांगते सरांनी 20,000 रुपये सांगितले होते. पण ऐन 200 रुपयात रेडी झालेत यायला. तुम्हाला कुठे नको असं झालंय सर मला. म्हणजे हे बघा मुळात आधी एवढं तुम्ही कोणी करत नाही सर ऐका ऐका मुळात हे मी 200 रुपयात आलो हे बाहेर कुठेही सांगायचं नाही. नाही पण कसं आहे संगीताची कला आहे तिची सेवा आहे म्हटलं मी 200 रुपयात हो म्हटलंय. नाही. आता समजा उद्या यांच्यापैकी एखादा मुलगा गायक झाला माझं जीवन सार्थक झाल्यासारखंच आहे. होईल ना सर. बघा पोरानो सरांचे विचार किती थोर आहेत. मी तर त्या थोर विचारांना असं पायाखाली टाकून आणि तोडून तोडून मोडून त्याला गर 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 फिरून असं आकाशात बुम पण लांब टाकून देईन. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. लहान आहे तू थोडासा लहान आहे. त्यांच्या कलाने घ्यायला लागेल. लहान मुलांचा पुष्पा. असं नाही करायचं बाळा. हा शहाणा आहेस ना तू. हुशार आहेस की नाही. मी तर त्या हुशारला पण पकडून असं फेकून देईन एकदम लांब अख्खा युनिव्हर्स मध्ये. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. हा बाळा तुला मसाला पापड माहितीये. तो कसा करकन मोडतात तसा मोडेन रे तुला. हा नाही करायचं बाळा असं. हा मला आवडलेला नाहीये. दत्तू बेटा इथं ये, इथं बस. ते पोरं जरा घाबरून नाही गेले. बरोबर मला कधी लहान मुलांवर कधी राग नसतो पण हा नाही आवडलाय मला एवढंच सांगायचं आहे. लहान आहेत थोडी आगाऊ असली तरी लहान आहेत आणि लहान मुलं देवाघरची हो हरकत नाही. आता आपण आपल्या मी तालीम करून घेतली होती पण भांबावून गेली. कळलंय मला ते. आता आपण आपल्या मुख्य कामाकडे वळणार आहोत. हा मुलांना तुम्हाला मी गाणं जे सांगितलेलं होतं ते शिक्षिका बाईंनी तुम्हाला सांगितलं असेलच. ते गाणं तुम्हाला आवडलेलं आहे का. क्या बात. हो आता मला सांगेल का ते गाणं कुठलं होतं. तू सांग. हा तू सांग. हा आपलं गाणं आहे मनसुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी प्रतापची. थांब. प्रभातनी कुंकू चित्रपट काढला तो पृथ्वी प्रतापवर काढला होता. हा पृथ्वी प्रताप तेव्हा होता. हे गाणं यांना पाठ नाहीये. पाठ केलंय सर. वेगळंच गाणं म्हणलं सर, मी. आज काय नेमकं झालंय पोरांना ना सर पोरं भांबावून गेले जरा बरं, ठीक आहे, समजून हरकत नाही. घ्या. आता मी आलोय ना बांबावून जायचं नाही. हा जरा, या हा. जवळ या. हा, या. हा नाही रे एवढं. जरा छोटी आहेत पोरं सांभाळून घ्या. त्यांच्या कलाने घ्या एवढं जवळ नाही यायचं बाळांनो. सर त्यांच्या कलाने घ्या. तर मी तुम्हाला आता गाणं समजवणार आहे. तुम्ही माझ्या मागे गाणं गायचं आहे. लक्षात आलं. चला 1 2 3 दिग्तांग दिग्तांग कबास. गरबा खेळायला आला तिकडे तुम्ही.
ही कुठली स्टाईल आहे? या गाण्यावर हा डान्स जातो? अरे मनसुद्धा तुझं असं गाणं आहे ना ते. हे काय गाणं आहे? तुम्ही डान्स करायचं नाहीये, तुम्ही गाणं म्हणायचंय. समूह गीत आहे की नाही, मग त्यात नृत्य येत नाही. नाही ते लक्षात आलं? थोडं. चला हा एकेकानी म्हणा. लक्षात आलं? एकेकानी म्हणायचं. ये बाळा ये पुढे ये. हा तुला मी आता गाणं विचारणार आहे. हा हा आता पहिली ओळ काय? मागे हो, मागे हो. तू ये बाळा ये ये ये. तू पहिली ओळ म्हण. गाणं म्हण. मी तर त्या पृथ्वीला पकडून असं तोडून फोडून मोडून टाकेन आणि असं पायाने किक देऊन पृथ्वीला ते भारताच्या बाहेर टाकून देईन. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. भारताच्या बाहेर. तुला काय रुमाल म्हणून घेऊ ठेव रे खिशात मध्ये? तू पृथ्वीला फुटबॉल सारखा उडवणार, भारताच्या बाहेर पृथ्वीला उडवणार. सुपर पॉवर आहे माझ्याकडे. फुटबॉल घेतला आणि त्याला ब्लेडनी 2 छोट्या खिडक्या एक दार काढलं ना, ते घर होईल तुझं. एवढा काय? कळलं तुला? वा 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 वा. फुटबॉल मध्ये पाठवलं तर नवीन घरात गेलो, नवीन घरात गेलो सांगशील दुनियेला तू पृथ्वीला उडवणार आहेस? मला नाही आवडलायस, मला नाही आवडलायस. कळलं का सर तुला? पोरावर रागवू नका सर, त्यांच्या कलाने घ्या सर. केसाळ आमसूल आहेस तू. सर त्यांच्या कलाने घ्या. मी घेतो मी काही बोलत नाही. रागवू नका सर, लहान आहेत पोरं. मला कधी लहान मुलांबद्दल माझं प्रेमच आहे. हा नाही आवडलाय मला. पण पण ठीक आहे सर. पहिलं इम्प्रेशन आहे तुडवावं असं वाटतंय मला, बाकी काय नाही. मी घेतो काळजी घेतो. आगाऊ आहे, सर. मी काळजी घेतो. मी काय नाही, मला कळतंय, मला कळतंय. आपण आता गाण्यावर कॉन्सन्ट्रेट करूया. काय बाळा पहिली ओळ काय? मन तुझ सुद्ध जा तिकडे, जा. ही गाणी म्हणतात तुमची मुलं? नाही सर, मी ही गाणी आहेत त्यांची? हे पाठ करून घेतलं तुम्ही? शिकवलं होतं सर. मी काय शिकवलं होतं सर, तुम्ही? मी ते सगळं पाठ करून घेतलं. मी दिलेलं नव्हतं तालीम लिहून करून तुम्हाला? घेतली होती मी. सर मला 2 मिनिटं द्या. काय शिकवलंय मी तुला? काय तालीम करून घेतली मी तुझी? किती सोपं गाणं आहे ते. काय? Once more, once more, once more, once more. काय म्हटलं गाणं? गाणं गाऊन दाखवा परत एकदा. हे जे गाणं पाठ पाहिजे ते दुसऱ्यांदाही म्हणता येत नाहीये बाईला. अरे जे टाकीत नाही ते नळातून येणार कुठून? तसं नाही सर, पोरं लहान आहे तो. तुम्ही त्यांना समजून घ्या ना प्लीज सर. मला नाही तुमच्याशी बोलायचंय. तुम्हाला गाण्यातलं काहीही येत नाही. मला प्रिन्सिपल साहेबांशी बोलायचंय. प्रिन्सिपल साहेबांना इथे बोलवा. नाही भावे सर, जे काय असतील ते 200 रुपयात मला एवढं परवडणार नाही. एवढी तालीम मी घेणार नाही. 3 दिवस दिले होते तुम्हाला. इथल्या इथे भावे सरांना बोलवा. मी ऐकणार नाही. ते तू प्रिन्सिपल बोलवा. बोलवा प्रिन्सिपल साहेबांना इकडे. बोलवते. म्हटलं ना तुमच्या भावे सर, येता का जरा? या ठीक ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बास 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 बास. भावे सर नमस्कार. नमस्कार गांडेकुंड. गाणं कान माफ पोपट आहे करा ना. घाण पोपट. मी ओळखलं काय. फार कठीण नाही हो ना. पोपट इतकं सोपं आहे होते. हे काय चुकतात सगळे, मला तेच करत नाहीये. नाही, sorry. हे काय चाललंय? नाही. तुम्ही मला काय इथे आमंत्रण दिलं बघा. नाही, अहो, तुमच्या- 200 रुपयात मी याला तयार झालो. 200 रुपयात नाही, नाही, खरं. या मुलांना साधी गाणी पाठ नाही. संगीताचा ओ का ठो त्यांना कळत नाही. अहो काय बोलताय? संगीतात कुठे असतो आणि ठो? संगीतात असतो सारे गम पद निसा. तुम्हाला एवढं माहित नाही? मला माहितीये ते. मग? त्यांना माहित नाहीये. यांना माहित नाही? संगीताबद्दल तुमच्या या शिक्षिकाबाईंना काहीच अहो, माहित काय नाहीये. कसं बोलताय तुम्ही? आमच्या शिक्षिकाबाईंना जेवढं संगीताबद्दल कळतं तेवढं दुसऱ्या कोणालाच कळत नाही. बाई इथं दाखवा चमत्कार. म्हणजे सरांचंच प्रोत्साहन घेऊन अरे, नाही, 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 ठीक आहे, ठीक आहे. पाठिंब्यानेच मी हे सगळं पोरांकडनं हो. करून घेतलंय. त्यांची शिकवणी आम्हाला. हा. म्हणजे कसं आहे का बा, पूर्वीच्या काळी पण जेव्हा मास्तर असे वर्गात यायचं ना, तर कसं असं लई बोर वाटायचं. म्हणजे का नाही का, 1 7 नमस्ते म्हणजे पार गुरुजींना पर वर्गात पण यावं. 1 7 नमस्ते गुरुजी असं म्हणल्यावर कुठला गुरुजी वर्गात येईल? मग? पण आमच्या बाईंनी मी वेगळ्या चालीत शिकवलं बा. चाल- एक साथ नमस्तेला चालला. चाललं. अहो, काय बोलताय अरे तुम्ही? हे काय करताय तुम्ही? हे अहो आलेल्या पाहुण्यांना पटकन वर्गात नाही का यावंसं वाटणार ही चाल ऐकल्यावर? कोणाला यावंसं वाटेल? भलं यावंसं वाटेल, परत जावंसं वाटणार नाही. हा प्रॉब्लेम आहे त्याचा. बघा पाहुणा शाळेचा होऊन जाईल. अहो नाही हो, ही गाणी अपेक्षितच नाहीत त्यांच्याकडून. मग काय? त्यांच्याकडून मी आज जे शिकवलं ते गाणं अपेक्षित आहे.
ए आमसू इकडे आमसूला हे असं राहतं. नीट जे दुसरं जे वाक्य आहे गाण्यातलं दुसरी ओळ आहे हा काय म्हणलास? गेंडा गेंडा हा. सांग कुठला गेंडा? एक शिंगी गेंडा का दोन शिंगी गेंडा? आफ्रिकेतला का भारतातला? नुसता गेंडा का सोंडवाला गेंडा? त्याला हत्ती म्हणतात. सोंडवाला गेंडा कुठून आणला? सोंडवाला गेंडा कुठून आणला? हत्ती असतो ना तो असा. हे मला माहिती नाही. मी प्रिन्सिपल आहे की नाही शाळेचा. मग हत्ती म्हणून अहो, पण काय ह्या शिकवू? मुलांकडे बघा किती निरागस मुलं आहेत ही. आयुष्यात किती गोष्टी लक्षात ठेवायचं प्रेशर घ्यायचं त्यांनी. म्हणजे? त्यांनी वेगळ्या प्राण्यांना सुद्धा लक्षात ठेवायचं. अहो किती प्राणी आहेत या जगामध्ये. म्हणजे? म्हणून त्यांनी आम्ही पटकन लक्षात राहील असा एक गेंडा नावाचा प्राणी निवडला. मग? त्याला सोंड लावली की हत्ती झाला. हा. त्याची सोंड कापली त्याला छोटा केला की डुक्कर झाला. अरे? उद्या तुमच्यासारखा एखादा शाळेत आला की गाढव झाला. एक मिनिट हे बोलायचं नाही. गाढवाबद्दल बोलायचं नाही. लक्षात आलं? यांना गाणं गाता येत नाही हो. अहो, का- सांगा ना जरा किमान गाणं पाठ तर पाठ पाहिजे. गाणं पाठ का नाही झालं पाहिजे? केलं, मी सर सगळी. गाणं नाही यांचं पाठ का नाही झालं? विचारा. हे बघ ह्याला पण पाठ नाही. विचारा तुम्ही. किती दिवस यांनी सांगितलं? किमान आठवड्यावर सांगितलंय. 3-4 दिवस 3-4 दिवस सांगितलंय. अरे 200 रुपयात हा इथे यायला तयार झाला आणि तुमचं गाणं पाठ नाही झालं. सॉरी तर अरे तुरेवर लाच काढताय तुम्ही आमच्या शाळेची. सॉरी का नाही झालं गाणं पाठ? मग काय आहे त्या गाण्यामध्ये सांगा मला. मग काय असं अवघड आहे त्या गाण्यात? इतकं साधं सोपं सरळ गाणं आहे ते. मनशुद्ध तुझं पुष्कळ श्रोत्री प्रसाद ओकाची, तू चाल पुढं बरोबर आहे सई तामणकरांची. काय अवघड आहे सर? जोरदार टाळ्या. कहर केलात यार तुम्ही. क्या बात है. प्रसादा काय म्हणाल? वा 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 बहारदार क्या बात है. तुम्ही चौघांनी कहर केलायत आज. कहर डार्लिंग क्या बात है. वा 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 मस्त वाटलं तुला बघून. आणि आज तू तुझ्या टीम सोबत इकडे आलायस या निमित्ताने पुन्हा एकदा तुला आणि तुझ्या संपूर्ण टीमला भरभरून शुभेच्छा. हर हर महादेवसाठी. Thank जय भवानी जय शिवाजी. शिवाजी. सई. ये बघ. हॅवॉक परफॉर्मन्स होता. दाद्या येऊन तू स्टेज आमचं दुमदुमून टाकलंस. फार मजा आली तुझ्या प्रेझेन्सनी आणि प्लीज पुन्हा पुन्हा येत राहा. येस येस ऍब्सोल्युटली. पुन्हा येत राहा. दादा तुला परफॉर्म करून मात्र कसं वाटलं इथे? तुमची एनर्जी, तू ज्या पद्धतीने लिहिलं होतंस, नमा तू आणि तुम्ही तिघं, मला तू खूप आवडलास. याला जरी आवडला नाहीस तरी मला खूप मला ती जी पॉवर आहे ना तुझ्यात ती मला ती आपल्या सगळ्यांमध्ये पॉवर येऊ दे. त्या पृथ्वीला असं घालून मला खूप आवडलं ते सगळं. मला भयंकर आवडतात अशी व्रात्य मुलं आणि मला तू खूप आवडला. हा तुला रुमालासारखा घेऊन गेला तरी मी तुला खांद्यावर बसून घेऊन जाईन. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी धमाल केलीत आणि फार दर्जेदार कलावंतांबरोबर मला इथे थोडंसं काम करतात मला खूप आनंद वाटला. आणि अभिजित आहे आजपर्यंत तुम्हाला बायोपिक देत आलाय. कदाचित हे बघून काहीतरी वेगळं माझ्यासाठी घेऊन येईल. त्यामुळे काहीतरी वेगळं घेऊन येईल. किती गोड बोलत दादा. थँक्यू सो मच. मालक आणि कर्मचारी यांच्या भांडणात मध्यस्थी करायला आलाय कूल डेव्ह डूड. बघूया तो ही केस कशी हँडल करतोय ते. मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे. दिवाळीचा बोनस मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे. दिवाळीचा बोनस मिळालाच पाहिजे. कोण म्हणतो देणार नाही? घेतल्याशिवाय थांबा. काय काय गडबड आहे? हा चला आधी कंपनीमध्ये चला. कामाला लागा चला. कोकणातून आणले काजूनी फणस. आम्हाला पाहिजे दिवाळीचा बोनस. कोकणातून आणले कालपण फोडेल. काजू फणस दिवाळीचा बोनस कोणी लिहिलंय रे? किती बालिश आहे. मी लिहिलंय. किती उठ उठ. कोकणातून काजू फणस आणलेत ना ते विक. त्याचे पैसे गोळा कर आणि तोच बोनस समज. 2 दिवसापूर्वी साहेबांनी मीटिंग घेतली. मीटिंग मध्ये काय सांगितलं तुम्हाला? काय? गेल्या 2 वर्षात कोरोनामुळे कंपनीला काही प्रॉफिट झालेला नाही. त्यामुळे कोणालाही बोनस मिळणार नाही. बघतोस ना देवा चाललंय काय. आम्हाला बोनस लात मारे देव. लात मारे यमक त्याच्यासाठी धावाधाव नाही रे. तुम्हाला हे नाही जमणार. चला आतमध्ये चला. कंपनीत चला कामाला लागा. लक्षात ठेवा कोणी काही बोललं अगदी परमेश्वर जरी आला तरी तुम्हाला बोनस मिळणार नाही. अरे देवाला पण घाबरत नाही माणूस. नाही तर काय. सायलेन्स I'm here baby.
मस्त आहे तू लिहिलंयस नाही माझा मित्र आहे आदित्य जावडेकर त्यांनी लिहिलंय. अरे आपण इथे करतोय का नाही नाचतोय कोण नाही तर काय? याला 2-4 बांबू घालतो पाठीत वत्सा 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 नको बोलू वत्सा वत्सा आल्या आल्या कॉमेडीची पेरणी केलेली आहे मी. अरे आता रॅप मध्ये मी काय सांगितलं आय एम देव डूड गाईज देव डूड त्या मी हॅपी दिवाळी आहे ना हॅपी दिवाळी आहे. अरे पण तू काय देणार आहेस आम्हाला मी काय देणार आहे तुम्हाला अरे मागून तर बघा हा त्याच्यात काय सेम तर आहे. ऐन दिवाळीत विनोदाचं दारिद्र्य असं नका करू रे असं मागून बघाल माझ्याकडे मागून बघा. अच्छा तुमच्याकडे मागू. अरे दिवाळी आहे ना काय होतं मी मार्सवर माझ्या बायको बरोबर चक्रीचं पीठ मळत होतो तेवढ्या देवाचा फोन आला ही वॉज लाईक की खाली कोणतरी 3 उपटसोंडे बसलेत ओ ओ ओ ओ ओ ओ असं काहीतरी करतायत त्यांना काय हवं आहे ते देऊ नये. अच्छा त्या म्हणून मी आलेलो आहे आणि मी तुम्हाला वर देणार आहे तुम्ही आम्हाला- आणि ऑफर मध्ये एका वर मध्ये 2 वर फ्री आहे म्हणजे तीन वर- टोटल 3 वर मिळणार आहे तुम्हाला. 3 वर देणार मेरे राव, मेरे राव, मेरे राव. देवा ओके ओ न्यू कमर नीट बोला पटपट बोला मला देवा 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 दिवाळीचा बोनस पाहिजे हम्म. पगाराच्या 150% पाहिजे 150% पाहिजे ओनली 150% 150% बोनस पाहिजे एंट्रास तू अरे अकाउंटला पैसे आले 150% बोनस आला कोण आहेस तू हे कसं केलंयस तू सारे हा bonus कसा आला? वर मागतोय ना मी दुसरा वर मी मागतो लवकर. दुसरा वर मागतो Okay, काय ना okay. आम्ही खूप काम करतो फॅक्टरीमध्ये my God. दिवसाचे 8 ते 9 तास काम करतो my God. आमच्या ना कामाचे तास कमी करा मोजून 2 तास करा 2 hours 2 तास 2 तास कामाचे एंट्रास तू जार आला कामाचे 2 तास होणार आपले ए, देव डू नका करू तिसऱ्यावर लगेच मग माझी बायको वाट बघते तिसऱ्यावर काय तिसऱ्यावर मी मागतो आमचा ना खडूस मालक ना आम्हाला सणांची सुट्टी देत नाही तुम्ही आम्हाला सगळ्या सणांना सुट्टी द्या. ओके सगळ्या सणांची तुम्हाला सुट्टी देऊन टाकतो म्हणजे फादर्स डे मदर्स डे सिस्टर्स डे ब्रदर्स डे भाऊबीज व्हॅलेंटाईन्स डे गर्लफ्रेंड्स डे गणपती मागी गणपती दिवाळी अरे सगळे दिवस होत आहेत एंट्रास तू सर्क्युलर आला आपल्या सगळ्या सणांची सुट्टी मिळाली Okay. ओके, नका करू नका नाही जमत आहे तुम्हाला एक काम करा तुम्हाला सुट्ट्या मिळाल्या आहेत Yes, yes, सगळ्या yes. विशेष पूर्ण झालेल्या आहेत यू आर हॅपी दिस इज हॅपी दिवाळी आता मी जातो ना माझ्या बायकोकडे आता पीठ मळणार मी चकल्या. एक मिनिट असा कसा जाशील हे बेसनचा लाडू आहे. अरे माझ्या अकाउंट मध्ये परस्पर पैसे जातात आय नो सर इथे काय करताय रे काय म्हणजे चला कामावर जा हो जीआर नाही वाचला सुट्टी आहेत आम्हाला सुट्टी कसं काय काय चालू आहे. ऍक्च्युली काय आलं सर इथे हे यांनी धरणं धरलं होतं आंदोलन वगैरे काहीतरी आणि अचानक हा माणूस आला हा जो बहुरूपी आहे आणि ह्याने काहीतरी ह्याच्याकडे जो टॅब आहे ना सर त्याच्यावरून काहीतरी केलं हा फ्रॉड माणूस आहे सर मी प्रामाणिक आहे हा फ्रॉड माणूस आहे सर माझ्या अकाउंट मध्ये कसं काय इंटरफेअर केलं रे तू जस्ट लाईक दॅट हॅकर आहे नो मी तुमच्या हॅकरला धावणारा नवसाला पावणारा देवडूड आहे फालतूपणा करू नको मी पोलिसात कंप्लेंट करीन गैरश्य पळून काढतील हा तुला आय वॉन्ट माय मनी राईट नाव अरे यार दिवाली के टाइम पे चिल्लम चिल्ली मत कर बे सर हे आदित्य जावडेकरनी लिहिलंय तो भारी लिहिलंय रे काय काय फालतूपणा लावलाय यांच्यासाठी असशील तू देव भिव Yep. पण मला माहितीये तू कोण आहे तुझ्यासारखे भोंदू आहे ना बरेच पाहिलेत अरे यार या जुन्या लोकांना पण सतत प्रूव्ह करून द्यावं लागतं ऍक्टर म्हणून काय पॉवरच नाहीये यार माझी ओके तू काय बोलला रे आता अरे तू काय बोलला तुझ्यासारखे भोंदू मी बरेच पाहिलेले ओके हेच वाक्य होता बाणकुटीत बोलशील अरे मला काय बाणकुट वसाडे तुझ्यासारख्या भोंदू लय बघितले काय समजली आता हेच वाक्य तू गुजरातीत बोलशील मैं तारा जोया घेल सप्पा तू 400 भी जोया
आता हेच वाक्य तू ओए पंजाबी ओए ओए खोत्या ओए खंजरा ओए त्वाडे जैसा गुरु घंटाल जिंदगी में बहुत बार देखा है ओए चक दे फटे नाप दे गिल्ली सर आता आई राणी त्याच्यासाठी हे काय करायची गरज आहे रे अरे ती म्हणी माय बोलीशी येणार आहे त्यानं माका काय शे रे ओ भो तून सारखा बाखर आहे ना गंजक देखील शेतच मी बाय ना तू तर बस 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 ओ देवडूत हा. तुमच्यात ताकद असेल ना यांच्याकडनं कॉमेडी करून दाखवा दाखवा जे शक्यच नाहीये ते शक्यच नाहीये ना पण मला पटलंय हे देवदूतच I आहेत know. कारण गेले 600 एपिसोड जे गोस्वामी सरांना जमलं ना ते तुम्ही केलंय व्हेरिएशन दिले या माणसाने डोंट डू दिस वी डोंट डू दिस हियर देवा मला खात्री पटली की तू देव आहे आय नो नाव आय कॅन लिव्ह माझी बायको नाही तू माकडांच्या हाती कोली देऊन चाललाय व्हॉट कॅन आय डू त्यांनी विशेष मागितल्या मी त्यांना दिले आय वॉन्ट टू लिव्ह यार अरे माझी वाट लागली ना 2 वर्ष कोरोना होता त्याच्यात कंपनीची वाट लागली आता कशी बशी कंपनी सुरू झाली हे काम करत नाही आणि यांना 150% बोनस देऊ हा, एक नंबरचे काम चुकार ते यांच्यामुळे बऱ्याचदा टार्गेट कम्प्लीट होत नाही कितीतरी क्लायंट सोडून गेले Okay, हा, okay, आता मी काय करू कसं यांना बोनस देऊ 150% तुम्ही- काय विकू मी स्वतःला का जीव देऊ नको नका ना तुम्ही रडू यार इट्स हॅपी दिवाळी यार वाय इट इज सॅड दिवाळी आय कॅन अंडरस्टँड नका रडू तुम्ही यार एक तर तुम्ही फ्राईड मोमो सारखे दिसताय चिडल्यावर थांबा जरा. I don't know what to do. I don't know what to do. एक काम करूया यांना 3 वर दिले की नाही तसं मी तुम्हाला 3 वर देतो मला 3 नको द्या मला फक्त 1 वर द्या 3 नको एकच वर द्या माणूस म्हणून तू खूप आवडलास रे मला पहिला भेटला रे कोणतरी 3 ऐवजी 1 मागणार बोल आय एम हॅपी देवा, मी माझे शेअरचे सगळे पैसे कंपनीत टाकले होते I know. पण कंपनी चालत नाही हे कामगार असे आहेत I know. मला आहे ना ही फॅक्टरी पाडून इथे एक गैरा भारी मॉल उभा करायचा आहे कारण या जागेची डिमांड गैरी आहे पण काय कामगारांचे कायदे येतात Okay. एनओसी देत नाही ते यांची युनियन आहे ना हे एनओसी देत नाहीत तर मला असा वर दे की या सगळ्यांनी आत्ताच्या आत्ता मला एनओसी दिली पाहिजे बुवा. इझी एनओसी NOC. नाव यू सी एनओसी एंटर असतो अरे देव अरे बापरे अरे देवा एनओसी मिळाले अरे देवा अरे बाप आता काय देवा ना, देवा देवा हे काय केलं देवा काय केलं मी काय केलं देवा हे बरं नाही बरं का हे खायला एक घास घालायचा आणि बाण बुक्की मारायची हे बरं नाही देवा नका वेगवेगळ्या म्हणी देवा वापरू. काय झालं माहितीये का या मालकाने त्यांचं स्वप्न पूर्ण केलंय कंपनी बंद करायची होती केली त्यांनी बंद कुठला मला स्वतःची कंपनी मोडायचं स्वप्न बघेल नाही. हे काम करत नाही म्हणून मला कंपनी बंद करावी लागते हालतो अरे तुम्हाला लक्षात येत आहे का तुम्हीच एकमेकांचे प्रॉब्लेम आहात अरे तुम्ही यांना नीट वागवत नाही म्हणून हे काम करत नाही म्हणून प्रॉफिट होत नाही म्हणून बोनस देत नाही म्हणून हे काम करत नाही म्हणून प्रॉफिट होत नाही इट्स अ विशियस सर्कल हा लक्षात येत आहे का तुमच्या अरे देवाचे आशीर्वाद नका रे घेऊ सतत काम पण करा ना कष्टही करा कळलं का आशीर्वाद असतातच देवाचे तुमच्या पाठीशी पण काम नाही केलं तर कसं काय होणार आहे हा एक मी काम करतो सगळे मी तुम्हाला वर दिले तुम्हाला 3 यांना 1 ते मी डिलीट अस्त्र मारतो आणि सगळी सिच्युएशन जैसे थे करतो ओके 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 चालेल ओके चालेल मग मी जाऊ आता नाही देवा काय? तुम्ही ज्या पण यांनी काम केलं पाहिजे मी यांना बोनस देतो 150% नाही पण 50% बोनस देतो पण यांनी 100% कष्ट केले पाहिजे करू 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 हा, करू करू चालणार आहे तुम्हाला हा आणि कंपनीचा प्रॉफिट झाला मी यांना शेअर होल्डर म्हणून हे करीन बघा बघितलं अरे यार असं हे मिळून मिसळून काम करा रे मिळून मिसळून काम करा म्हणजे कळलं का फॅक्टरीच्या कल्याणासाठी आणि कामगारांच्या कल्याणासाठी काम करा कळलं आता मी जातो माझी बायको आहे ना वर पीठ घेऊन बसली आहे रे चकलीचं मला चकल्या पाडायच्या आहेत रे मार्सवर जाऊन तुम्ही पण हा दानव असू दे मानव असू दे देव असू दे देवडूड असू दे दिवाळीत चकल्या पाडण्याचं काम हे नवऱ्याचंच असतं डूड एकदम कूल परफॉर्मन्स वर्ल्ड अँड बॉयज वा वा प्रसादा वा फार सुंदर ओमकार मला एका प्रश्नाचं प्रामाणिकपणे उत्तर देशील तुला हास्यजत्रेचा चेक वेळेवर मिळतो हो आणि त्यात तू आनंदी आहेस हा मग हे असं जावडेकरकडनं वगैरे पैसे घेऊन का प्रमोशन करतो तू पैसे घेतोस त्याचे त्या जावडेकरकडून
मग कोण आहे हा जावडेकर, आदित्य जावडेकर? अहो तो माझा मित्र आहे, म्हणजे कॉलेजचाच मित्र आहे, ज्युनियर आहे. तर तो ऑफकोर्स हास्यजत्रा बघतो आणि असं सगळं. तर त्यांनी ते लिहिलं होतं असं 4-5 ओळी. मी म्हटलं कर पूर्ण. तर मी म्हटलं मग त्यांनी ऐकवलं मला. मी म्हटलं की मी विचारतो सरांना, जर हे वापरता आलं तर आपण वापरू. तर सर म्हणाले इट्स ओके, वा आपण वा. वापरू. मला असं वाटतं दिस इज युअर अचिव्हमेंट ओमकार. तुझा ज्युनियर असेल, तुझा कलिग असेल, व्हॉट एव्हर, पण त्याला तुझ्यासाठी आणि तुझ्या या कॅरेक्टरसाठी लिहावंसं वाटलं, हे तू कमावलंस. त्याच्याबद्दल तुझं कौतुक. फॅन्टॅस्टिक. त्यांनी खूप छान लिहिलं होतं. त्याला सुद्धा सगळ्यांकडून मी धन्यवाद देतो. आणि तू खूप छान प्रेझेंट केलंस ते. त्याच्यामुळे एक वेगळा टेम्पो, एक वेगळा फ्लेवर आला स्किटला. आणि या वेस्टर्न स्टाईलच्या रॅपवरती सुद्धा बने वल्ल असं करत होता. ते पण फार रंजक होतं. त्यामुळे एक वेस्टर्न आणि भारतीय संस्कृतीचा मिलाफ बनेमुळे झाला. तो फार रंजक होता. बाकी श्रमेश, प्रथमेश, सागर, तुमच्या सगळ्यांचा सहभाग उत्तम. श्याम्या, तू दिसतोस फ्राईड मोमो सारखा. पण मजा आली. ओव्हरऑल फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. वा वा. आणि याच बरोबर वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. नमस्कार मंडळी. चला तर पुन्हा एकदा सुरू करूया फक्त निखळ विनोदाशी निष्ठा ठेवणाऱ्या हास्य सैनिकांचा महामेळावा. अर्थात पुन्हा एकदा सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. मी नाही यायची नांदायला म्हणत माहेरी बसलेल्या सुनेची समजूत काढायला बसलीये खास बैठक. बघूया या बैठकीमधली विनोदी बातचीत, जी आपल्याला दाखवणार आहेत हास्य जत्रेतले हास्य कलाकार. तुला तर अगं आया त्रास होतोय, तुला त्रास होतोय की नाही? थांब, पाणी देते तुला, पाणी देते, थांब, पाणी दे. घे आया, पाणी घे, पाणी. सावकाश, बरं वाटतंय. सावकाश बाई. ए यार, बाज झालं की आता जाऊ दे गेला का? काय सगळी तोंड वाकडं करून बसलाय, काय कळण झालंय? लगा बघी ना बी तुम्ही एकमेकाकडं. ए शामराव, तुम्ही भांडणं करू नका बरं का. भांडणं करू नये. आता कसं आहे, संसार म्हणल्यावर होणारच की हो तेवढं. ताणून धरायचं नाही. कसं होते, दोन्ही अंगानं ताणलं का नाही मधनं मोडतेच. मग ते ताणून धरायचं नाही. अरे पण पोरगी नांदतच नाही म्हटल्यावर काय करायचं? मग मी आनंदात नाही. मी आनंदात नाही. इथं आईला बरं नाही तर आईकडे यायला नकोय. मी आनंदात नाही. कसं बोलताय तुम्ही? अरे हिची आई जेव्हा नाही तेव्हा आजारी असते, उठ सूट माहेरी जाते. हे बघा, आईला काय बोलायचं नाही, नाहीतर मग मी कायमचं माहेरी नाही ना. अरे नको ना, कच करू तो. अरे हो की लगा, थांबा की कालवा करू नका बरं का तुम्ही. मग मी जातो, तुमचं तुम्ही बघा मग काय करा. बसा तुम्ही. कालवा करू, शांततेत होऊ द्या का व्हायची. शांतपणे घ्या सगळं. गप्पा बस आता. शांत. हे बघा, मला आज 1 गाव 2 तुकडे करायचे. का बरं? हो, हिला म्हणा एक तर माझ्या बरोबर नांदायला चल, नाही तर घटस्फोट दे बस. हा, शाम्या, घटस्फोट नको बोल. नाही वहिनी, हे बघा, रडू नका तुम्ही, रडू नका. कसं आहे, विषय माझ्या लक्षात आलेला आहे. तुम्हाला आठवतं का याला तुम्ही मध्यस्थ होते? मध्यस्थी होतोच की मी. मग मध्यस्थीच होतो की मी. लग्नाच्या टायमाला बी तुम्हीच मध्यस्थ होते. हो, तेव्हा भलत्या फुशारक्या मारल्या होत्या तुम्ही. काय पोरगी याव आहे, पोरगी त्याव आहे. हायच की मग. हा, नाकासमोर चालणारी पोरगी आहे म्हणे. हायच की मग. अरे तिच्या नाकासमोर माहेरचे नेहमी वर तोंड करते ना, माहेरीच निघते माहेर. हे असं आहे बघा तुमचं. काय
म्हणजे चांगलं झालं की मग देवाच्या कृपेनं झालं आणि वाटोळं झालं की मध्यस्थाला धरून घेऊन आणून बसवणार इथं मग मध्ये. म्हणजे तुमची जबाबदारी नाही आहे. नाही ठीक आहे, कळलंय मला कळलेला आहे. कसं असतंय, मुद्दा असतोय. कळलं का? मुद्दा माझ्या लक्षात आलाय भाऊ. वहिनी नांदना झाले ते सारखं माहेराला येते ते येणारच की हो. आई बिचारी आहे इथं एकटी म्हणल्यावर येणारच. कसं असतंय शामराव, नाळ जोडलेली असती. असं नाळ तुटती का लगीन झालं म्हणून मग येणारच की हो लेक. यांना सांगा. अरे तू नको ना कच्चे करू. त्या तव्यावर विटकर घासल्यासारखा आवाज येतो, कानाला टोचतो. कसं बोलतात मला सांगून ठेवा. यांना यांचं ऐकून घेणार नाही मी सततचं. शांत ओ, ओ, होईल, ओ, ओ. शांत. मामी, मामी. शांत, शांततेत. तिला जरा गोड बोलायला शिकवा. हा. गोडाचा आवाज आहे त्याचा. बघापासून ऐकून घेते म्हणून बोलता. खान तशी खापरी आणि माय तशी छोकरी. काय वाशे. कसं बोलते का सासू. माझं नशीब फुटक आहे. जाऊ दे, शांततेत घ्या, शांतपणे एक तर बोला. त्या लग्नाच्या मांडवात माझा आजोबा चकला. हो, कसं बोलताय लागा, आजोबा का चाकला असं म्हणते ते कोण? त्याच्या लायकीचा होता तो. भलती मस्ती होती त्याला. बरं अर्धा कमरेपर्यंत वाकलेला. पण हाऊस तर एवढी फेटा बांधायची बापरे. म्हटलं दादा टोपी घाला. नाही नाही घालचो तर फेटा घालचो. फेटा मान रास. काय डोंबल्याचा मान होता काय माहिती. गच फेटा बांधला. त्या फेटाचा शेपटा त्याच्या पायाखाली गेला. आता एखादा शहाणा माणूस असता त्याने पाय बाजूला केला असता, नाही तर फेटा तरी सोडून दिला असता. मान म्हणून फेटा गच्च धरला त्याने, मारली कोलंटी उडी. मन का कच्चकन तुटला त्याच्या. मेला आपण फेटा सोडला नाही त्याने. सोडला नाही फेटा. हो तर चितेवर सुद्धा असाच होता तो फेटा जळाला मग त्याचे हात खाली आले. तो मेला त्याच्यामुळे माझं नुकसान झालं. 14 दिवसाचं सुतक लागलं. ही बाई घेऊन गेली हिला माहेरी. लगेच पूजा झाल्याशिवाय नवरा बायकोने जवळ यायची नाही म्हणे. म्हटली तुम्ही काही चुकीचं बोलले का हो? शामराव हे बघा, हे प्रथा आहे त्या. हो प्रथा आहे त्या आपण पळायलाच पाहिजे. नाही, नाही, मान्य आहे, मान्य आहे ते ना. पळायला पाहिजे आपण. 14 दिवस मी दम धरला बरं का. आणि 15व्या दिवशी मी गेलो. म्हटलं माझ्या बायकोला घेऊन जातो आता माहेरी. त्या दिवशी यांच्या घरातला दलिंदर पुचकला. जावई बापू तोंड सांभाळून बोला. दलिंदर नव्हता माझा भाऊ होता तू. अरे कोणी पण असे ना जहागीरदारच्या पोटचा. तो दिवस भेटला त्याला मरायला. तिथं आजीचे 14 दिवस, नंतर ते 28 दिवस सुतक. एकटं राहिला पोर माझा 28 बरोबर. दिवस. काय आता काय करणार? जीव आहे की नाही. काय करणार आहे शेवटी? सुतकात काय करूच शकत नाही मग? आपण. काय नाही करू एक तर 32 वर्ष प्रामाणिक राहिलेला माणूस आहे. नुसता अभ्यास केला अभ्यास. नजरवर करून एक आपण पोरीला बघितलं नाही. कधी नाही. नाही, ते म्हणून तर पोरगी दिली काय मग मला विचारा ना, लग्नानंतरचे जे 28 दिवस असतात ते किती महत्वाचे असतात. ते नुसते 28 दिवस नसतात हो. 672 तास असतात. 40,120 मिनिटं असतात. झोपायचे आणि खाय प्यायचे तास सोडले ना, एक मिनिट महत्वाचा असतो. कुठल्याच मिनिटात मी काहीच केलं नाही. नुसता जीव कसा नुसा झाला. जन्माला आला हेला आणि खंगून मेला अशी अवस्था झाली. एवढा आहे. म्हणजे जावई बापू तुम्हाला काय म्हणायचंय. माझा भाऊ मुद्दाम मेला होय. अरे मुद्दाम नाही मेला, पण तो पिचकेला आंबा गेला आणि हे आमरसपुरीचं ताट तुम्ही माझ्या हातातून हिसकून घेतलं. बघा कसं बोलत आहेत. आया तू गप्प. आणि मग 28 दिवस सुटकाचे होत नाही तर यांना नागिन झाली. आणि नागिन झाली तर हे नागाच्या पिल्लू गेलं लगेच बिळामध्ये आई बरोबर राहिला. आणि मी बसलो एकटा पुंगानी वाजळत. कसं बोलताय सारखं नागाचं पिल्लू हत्तीचं पिल्लू सारखं बोलताय. खायचं तू हत्तीचं पिल्लू. खायचंय म्हणजे काय हो? खायचंय. बया, हत्तीचं पिल्लू आहे होय मी. आहे नको ना बोलू. तुला त्रास होतोय तर कशाला बोलते. ती आहे हत्तीचं पिल्लू. बोलत आहेत. होय मामी, लगा नागिन झाली होती, बोलला नाही मला. तुला आणि आता सांगून काय उपयोग. बोलाय पाहिजे होतं लगा. का मलम असतोय ना माझ्याकडं. मला माहिती. स्वतः बनवतोय मी. काय सांगतोय. जायला मलम म्हणजे लगा मलमच असतोय. साधा सुद्धा आहे होय. तर मग काय. तुम्हाला सांगतो मलम म्हणजे कसा, रक्तचंदनाची बाहुली घ्यायची, चंदनाचं लाकूड घ्यायचं, हे दोन्ही उघडायचं, लिंबू घ्यायचा, त्याच्यात पिळायचं.
पिळायचा लगेच नाही पिळायचा पहिली मोहरी घ्यायची तडतड कशाला बॉम्बलाय मी बी सांगतो हाय तो मलम घ्या की तुम्ही मलम हाय होय तुझ्या? मलम हाय माझ्याकडे मलम लावा मलम लावला का नाही तुम्हाला सांगतो नागिन बॉडी सुडती लगेच नाही पण दादा बॉडी घाबरायला होते काय तो नागिनीचा राऊंड पूर्ण झाला की माणूस जातंय असं म्हणतात की नाही काय तसलं होत नाही हो उगाच काहीतरी माणसं सांगते ते आपलं असं नाही होत काय नाही. होत आणि मामींचा घेर काय बारीक आहे होय हा? हाय का बारीक तुम्हाला सांग तू मलम लावा नागिनीचा राऊंड पुरा व्हायच्या आतच युटर्न मारणार मलम भारी आपल्याकडं आधी मलम लावा भेटलं असतं. तुम्ही सांगाय नको आहे आधी मला लगा सांगितलं पाहिजे होतं का नाही सांगाय काय मला लोकांनी सांगितलं दूध सोडा मी दूध सोडलं आणि कोऱ्या चायचा मारा केला तसलं काय करायचं नाही कोराच्या पिऊ नका भंडाळी लागतीया होय? तसलं करायचं नाही चहा कसा स्पेशल मध्ये पाहिजे स्पेशल माझ्याकडे या की तुम्ही तुम्ही चाय बनवताय स्वतः बनवतोय कसं मला आहे? ह्याच्या आईला चहा म्हणजे लगा चहाच असतोय सेंद्रिय गुळाचा चहा बरं का सेंद्रिय गुळ? सेंद्रिय गुळ टाकतोय ते साखर नाही साखर नाही विष हो साखर म्हणजे विष ऐकलं. तसलं ना सेंद्रिय गुळ शरीराला कसं वाटलं पाहिजे अख्खा खानदान सेंद्रिय गुळाचा चहा पितो. अरे हो माने अरे थांबा ना थोडस शामराव तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा सेंद्रिय गुळ घ्यायचा शेंगदाणा घ्यायचं खोबरं घ्यायचं नीड बारीक करायचं आणि ती खायचं असं का लगीन झाल्या माणसाला चांगलं असते हो का? ताकद येते ताकद ताकद येते मग काय तवा काय त्याचा अगदीच्या लोणच्या टाकू ही बाजूलाच नाही ना माझ्या जेव्हा पण पोरीला भेटायचं असतं लगेच नागिन होते तिला. हा, ही पोरीला पण घेऊन जाते पोरगी तिकडे नागिन तिकडे मी बसलो आपला पुंगी वाजवत एकटा बसतो पोर माझा पुंगी वाजवायला जन्म झालाय का माझा म्हणजे जावई बापू तुम्हाला काय वाटतं मी खोटं बोलते मला नागिन झाली हो, हो, खोटं बोलता होती तुम्ही. चेतून निघून जा आत्ताच्या आत्ता निघून जा मला नागिन होऊन मी मरून गेले तरी येऊ नको आया कसं बोलते आया? ए मामी सारखं लागा नागिन नागिन करू नका तुम्ही काय वारवळ आहे होय कशाला नागिन नागिन करताय सारखं शांततेत घ्या की लागा तुम्ही कसं बोलत नाही, असं काय द्या, असं. नाही शांत ओ बस. मनी माय माझे नाटक करच माय बाय किती नाटक करणार हो नुसते नाटक आहेत बरं का नुसते नाटक आहे, नाटक नुसते डबल नाटक. हड्डीचं खानदान आहे चेतून निघून बाई, आत्ताच्या आत्ता हे पाप नको माझ्या डोक्यावर आया, नको ना करू, अरे तुला चालवा. त्रास होतो ए, तर अरे, आता दिसतोय. कालवा करू नका शांत राहा की रडू नको. शांत शांत राहा. रड 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 ए यार शांत राहा बोलू दे की मला शांत राहा एकूण विषय माझ्या लक्षात आलेला आहे हा विषय म्हणजे कसं असते विषय म्हणजे विषय अरे घ्या ना, ती माझ्या लक्षात आलेलं आहे की बाबा कसं आहे शामराव तुम्ही कुणाच्या आजारपणावर नाही बोललं पाहिजे शेवटी आहे ना होती तर लेख जाणारच की आईकडं ना ठीक आहे ना मग खरंच आजारी असेल ना जाऊ दे ना काही हरकत नाही ना पण यांच्या घरचे मांजर आजारी पडले ना तरी जाते माय ती आजारी नव्हती बाळत होती बघा मांजर बाळंत होती आणि मी तसा फिरतोय ते घरचा पाय ना हाला ना त्याचं काही नाही ना पोरीला. शामराव हा? लगा पळाना हालत नाही बोलला नाही तुम्ही मला बोलाय पाहिजे होतं लगा लाजायचं नाही नाही माझ्याकडे कसा काढा असतोय काढा स्वतः बनवतोय मी असं का? याला काढा म्हणजे काढाच असतोय लगा काढा दिला का नाही तुम्हाला तुम्हाला सांगतो पोरं म्हणजे पोरच होणार हो पोरं होतील पोरच होणार अरे पण त्याच्यासाठी बायको तर आली पाहिजे ही सासरी पण आली ना 2-4 दिवसांसाठी ही येतेच सोबत माझी सासू ती कटलेलीच असते पण 2-4 दिवसांनी ही जाईल हिला जाईल भाऊ तिच्या माहेरी तर ही जाते स्टँडवर सोडायला होय. आधी ही एसटीत बसते नंतर ही पण तिच्या मागे एसटीत बसते बरं माहेरी जाते आणि नंतर माहेर मला फोन करते मी माहेरी आले बर का माझ्या आईचे डोळे भरून येतात मग मी नाही जाणार का तिच्या बरोबर अरे जेव्हा नाही तुला फक्त आईच्या डोळे दिसतात नवऱ्याचे डोळे पाय ना कधीतरी मला एकच आई आहे सांगून ठेवते मला 17 आहेत मग मी एक घेऊन आलोय मी उचलून इथे नाही ठीक आहे हे बघा शांत राहा तुम्ही भांडणं करू नका लगा भांडणं करू नका वहिनी प्रॉब्लेम नेमका काय तो सांगा मला सांगते मला यांच्या बरोबर नांदायचंय नाही असं नाही बघा पण माझी एक अट आहे हा आम्ही नवरा बायको वेगळा संसार करणार माय सासूला घराबाहेर काढायला निघाली पोरगी आता काय बोलायचं तुम्हाला नाही हो घराबाहेर काढायला
सांगताय आणि पोरांमध्ये एवढे किडे आहेत का नाही? नवीन मामी छान आहे करून दिवसभर माझ्या बरोबर असतात आणि रात्री पण माझ्या बाजूला झोपतात आणि मला बोलतात पाळणं हालत नाही होय. 2 वर्ष झाली आम्हाला स्वतःचं पोर नाही पण त्यांच्या हातदा चड्ड्या धुतल्यात म्या. बोलतात मला माहेर वाशीन आली बद्दल बोल नको माझ्या. माहेर वाशीन आली की कामाला हात नाही लावणार. म्या दिवसभर राबते म्या काय करायचं मला नाही जमणार. मला नाही जमणार सांगते. नाही हे बघा बोला आता काहीतरी नाही मी बोलतोय कोणी काय बोलू नका आता शांत बसा. श्यामराव तुमचं चुकतंय बरं का? हा माझे चुकते तुमचं चुकतंय काय काम करायला ती नाही म्हणून लग्न केलंय का तिच्याबरोबर? नाही काम पडतं ना तिला. हा? मी तिला कामात मदत मग करायलाच पाहिजे तुम्ही करायलाच पाहिजे. कामगार नाही लक्षात ठेवा ती. हो ऐक तुमचंच काय चाललंय मी बोलतोय की बोला मध्यस्थ तुम्ही मदत करायची कळलं का? लक्षात ठेवा. आणि तुम्ही बी ती आपलीच माणसं आहे ती असं समजायचं. प्रेमाने केलं की सगळं होतंय मग. आणि भांडू नका दोघी कळलं का? भांडायचं नाही अजिबात श्यामराव. हो आणि तुम्ही दोन्ही आया पोरींच्या संसारात ढवळाढवळ करू नका. लक्षात ठेवा. सुख करू नका मामी. लक्षात ठेवा सारखं तिला बोलवून घ्यायचं नाही घरी. फोन असतोय की नाही तुमच्याकडे? व्हिडिओ कॉल करा पाहिजे तर 4 वेळा बोला दिवसातनं. सारखं बोलवून घेऊ नका. पोरींनी सांगा तुम्ही तुमच्या तिकडे संसारात सुखी राहा आम्ही आमच्या इथे सुखी राहतो. कळलंय का? भांडायचं नाही अजिबात. जाऊ आता चला पळा भांडायचं नाही अजिबात. चला श्यामराव काय झालं? काय बायकांकडे रडतायला का? आयुष्यात काहीच केलं नाही ना मी. गड्यागत गडी लागा आणि काय रडत बसला. उठा चला उठा सांभाळून जा चल अरे बा झालं महिनाभर इथंच होता. जावा आता. हा चल बोला की जरा घरी जाऊन प्रेमच करायचे. चल काळजी नको रोज. चल काय चल चल त्या हा चल. मामी खरं तुमच्याच अंगातलं एक गोम आहे बरं का? याने काय केलं हो? काय केलं म्हणजे नागिन झाली तर मला सांगायचं तिला बोलवायचं नाही आता. तर तुमचं आता माहित पडलं ना. हा आता लक्षात. हे काय करताय तुम्ही? सर्दी झाली ना. सर्दी झाली होय? काय लागा मग सांगायचं नाही हो मला. माझ्याकडे कसं उपाय असतो हो. ह्याच्यावर पण उपाय म्हणजे काय दवा उपाय म्हणजे उपायच असतोय. तुम्हाला सांगतो लक्षात ठेवा. सर्दी झालो काय करायचं? काय? कापूर घ्यायचा. निलगिरीचं तेल घ्यायचं. निलगिरी कापूस घ्यायचा आणि नाकात टाकायचा. ते मेल्यावर आम्ही टाकतोय तुमच्या. मस्तच झाला परफॉर्मन्स. वा ऐकूया हास्य रसिकांना किती तो आवडलाय प्रसादा. वा श्याम्या इतकं अप्रतिम कॅरी केलंस तू थ्रू आउट. ती वेदना ती क्या बात आहे श्याम्या. वा फॅन्टास्टिक. ईशा मस्त. वनिता चेतना अरे बाप रे एवढा वेळ त्या आवाजात बोलायचं कमाल आहे तुमच्या दोघांनी. धमाल. सावत्या आहा लगा शेवटपर्यंत कळलंच नाही बिझनेस काय तुझा नेमका. पण ते त्या टिपिकल त्या माणसांचं बेरिंग तुझी कपडे तो मफलर ते विस्कटलेले केस अत्यंत ऍप्ट त्याचं चित्र उभं केलंस तू. वा फार मजा फार. सई मला श्यामदादांसाठी यायचंय तिकडे. गहिरा मजेशीर परफॉर्मन्स होता बा. खूपच आवडला. वी लव्ह यू. मंडळी
हास्य जत्रेमध्ये सहभागी होण्याची आणि हास्य जत्रेसाठी लिखाण करण्याची आज खूप जणांची इच्छा आहे. असेच 2 इच्छुक आज इथे येणार आहेत. चला तर बघूया प्रेक्षक आणि कलाकार यांच्यामधला धमाल संवाद जो आपल्याला दाखवतायत हास्य महारथी समीर चौगुले, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम. थोडी थँक्यू. याच्यात काय नाही घेत मला हे दे पासून दे. थँक्यू. अजून एक वाटी द्या बासुंदी द्या. दिया ना अभी. नाही अजून एक वाटी बासुंदी पाहिजे होती मला. नहीं नहीं हमको बोला एक ही देने का. कोहिनूर माग रहा है क्या तुम्हारे पास? एक वाटी बासुंदी दे ना, त्याच्यात काय एवढं यार. अरे अभी दिया ना सर, एक क्या दिया ना वाटी में. आता पाठीपाठी आलास ना तरी घेणार नाही, सांगून ठेवतो. मला माहित नाही तुला मी. यार सही आहे प्रसाद हेर, काय आहे यार हे तुम्ही 1000 वेळा ऑब्झर्व केलं असेल. अशा अनेक कोडी आहेत ना ती सुटत नाहीत. चित्रातलं मोनालिसाचं स्माईल एवढं गुड का हे कोडं एक वेळ सुटेल. एक वेळ सई तुला चावलेलं माकड मीरा रोडच्या सेटवर येऊन सॉरी म्हणेल तुला. पण ना हे वाढपी एवढे खडूस का असतात ना ह्याचं कारण आयुष्यभर कळणार नाही आपल्याला. अरे हे नेहमीचे अनुभव आहेत मला काय ना. अर्ण्या 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 ते बघ कोणते. अरे ते कॉमेडी वाले. कॉमेंटवाले. नमस्कार चौगुले सर. नमस्कार नमस्कार नमस्कार. 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 तुमच्या बाजूला मी जेवायला बसलो तर चालेल ना? हो हो काहीच प्रॉब्लेम नाही. थँक्यू थँक्यू. नाही माझं जेवण झालंय तरी मी इथं थांबलो तरी चालेल काय? हो हो काहीच त्याच्यात काय. थँक्यू. नमस्कार मी दिवटे. अच्छा अच्छा. मी पावटे. अरे मी चौगुटे. मी चौगुले मी. अहो असं काय बोलतो आम्ही तुम्हाला. मस्त छान असतं तुमचं. अहो रोज बघतो आम्ही तुमचं. केवढी सॉलिड कॉमेडीगिरी करता हा तुम्ही. कॉमेडीगिरी. एक नंबर म्हणजे विचारूच नका काय समजलं. नाही कोरोनाच्या काळात ना तुम्ही जाम हसवलं आम्हाला. थँक्यू थँक्यू. पण हल्ली जरा कमी हसवता नाही असं काय नाही असं काय नाही. नाही, पण म्हणजे काय आम्हाला वाटतं कमी हसायला येते हल्ली. हो हो कदाचित तुमची हसण्याची गरज थोडीशी कमी झाली असावी म्हणून तसं वाटतं. नाही नाही गरज आहे हो. हो. हा, मग हसण्याने लाईफ वाढतं असं कोणीतरी म्हटलेलं आहे. मी मुलीचा मामा. अच्छा. हा ते मुलीचे वडील बघा सरंजामे. सरंजामे. अहो ते नाही काय होमात तूप टाकताना काकीतले केस जल्ले ते. हो मगाशी मी बघितलं तिकडे स्टेजवर काय झालं ते. अहो, अक्कल नको त्या माणसाला. एक तर उंची 4.5 फूट वाकून कशाला तूप टाकायचा. उभ्यान टाकायचं काय नाही मला सांग. डायरेक्ट केस. अरे अरे बाप वाईट झालंय. हो, तो केस झाले आहे ना केस. केस जळ्या नका म्हणू हो. माणूस नाव असेल ना त्या माणसाला. आता त्याच्या काकीतलं केस झाले म्हटलं केस झाल्यास ना तो. हरकत नाही, हरकत तर त्यांच्या मावस बहिणीचा मी यजमान काय समजलं. अच्छा अच्छा या, वा, हो. नमस्कार नमस्कार. नवऱ्या मुलगी आहे ना? नवऱ्या मुलग्या असं कोणीच नसतं. नवरा मुलगा किंवा नवरी मुलगी असं असतं. तुम्ही एक काम करा तुम्ही नवरी म्हणा. नवऱ्या मुलाचा चुलत भावचा जो साडू आहे ना अरुण पावटे तुम्ही ओळखता त्याला? नाही मी नाही ओळखत. तो मी आहे. अच्छा. मला ओळखा. आपण याआधी भेटलोय आज म्हणजे मला आठवत नाही यांचा चेहरा. आपण ओळख. अहो असं काय करता मगाची नाही का मंगल असतं का म्हणताना तारा बालनच्या ऐवजी विद्या बालन बोललो तुम्ही. अच्छा ते तुम्ही होतात. अहो केवढा मोठा लाफ्टर काढला तुम्ही स्टेजवर. बापरे. सगळे लोक हसायला लागले. वा वा वा. बरं कशी काय चालली तुमची अशी जत्रा? काय चांगले चालले काहीच टेन्शन नाही. पैसे किती मिळतात? पैसे पैसे किती मिळतात? हा मस्त चालले. हा जत्रा छान चालली म्हणजे. नाही म्हणजे किती किती मिळतात किती? हा मस्त चालली म्हणजे सध्या काय 4 days a week चांगलं चाललंय. चांगलेच भेटत असते. हा, म्हणजे काय हो, हो, हो. चांगलेच मिळत असणार ना. चांगलं आहे चांगलं आहे. म्हणजे कॉमेडी जोरात आहे तुमची. मी काय म्हणतो तुम्हाला नवीन नवीन आयडिया लागतात काय हो?
आपल्या मीटिंग असतात हा. दर आठवड्याला त्या आयडियाज वगैरे आम्हाला तशा लागतात खूप लागतात माझ्याकडे 3-4 आयडिया आहेत ऐकू काय तुम्हाला नाही 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 हे बघा असं आम्हाला काय सांगितलंय बाहेरून कुठूनही आयडिया स्वीकारायच्या नाहीत असं वाहिनीने आम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे आम्ही विषय नाही स्वीकारत हा. मग किस्से आहे का? नाही नाही किस्से कशाला पाहिजे आपण जस्ट एक जेऊया म्हणतात ना. नाही नाही तुम्हाला सांगतो आमच्याकडे असे दर्जेदार किस्से आहेत ना तुम्हाला सांगतो अहो हसून हसून तुमची पुरचुंडी वलेल. पुरचुंडी नाही मुरकुंडी असते कळलं का तुम्हाला अरे हे काय आहे? खरकटा हाताने टाळी देतात का कधी सॉरी काय आहे तुम्हाला वाटतंय तुम्ही टाळी देताय पण तसं हे काय अंगावर उडालं सगळं अरे हे काय अरे हे अहो, तुम्ही जास्त केलं हे sorry. मुळात पुरचुंडी कुरकुंडी तो काय विनोद आहे तो टाळी देण्याच्या लायकीचाच नाहीये तुम्ही खरं म्हणजे हात वर करून असा इथे मारायला पाहिजे होतात काहीतरी हे करा ना आमच्याकडे वेगळं असतो हे काय विनोदाला पण दर्जा ठेवा ना काहीतरी नाही दर्जा आहे असं काय करता हो, मग? आमच्या विनोदाला दर्जा आहे म्हणजे तुम्हाला सांगतो माझ्याकडे 3 विषय आता रेडी आहेत एकदम कॉमेडी म्हणजे जो पहिला विषय आहे हा. ना तो पहिला विषय म्हणजे एका डॉक्टरकडे एक पेशंट येतो आणि कॉमेडी होते. एक नंबर सब्जेक्ट सॉरी स्किट बोल त्याच्यावर काय समजलं जो दुसरा विषय आहे ना दुसरा विषय हात नका रे. असं नका करू. जो दुसरा विषय आहे ना त्याच्यामध्ये शाळा आणि शिक्षक आणि तुफान तुफान बॉल असं नका करू. अरे नका करू हे. आणि तो धमाल स्किट धमाल तिसरा जो विषय आहे ना ते 2 लोक आहेत एक जाडी बाई आणि दुसरा आहे ना तो लुकडा. अरे तुम्हाला काय कळतंय का सगळं उडतंय माझ्या अंगावर कर्काट्या हाताने दाखवतात का कधी असं अहो हे विषय घ्या आणि धुमाकूळ घाला. हे काय चाललंय हे कुठली पद्धत आहे अरण्या असं ना असं बघता तुम्ही सेलिब्रिटी नाही, तसं आणि हे नाही. असे विषय हा काय विषय आहे याच्यात हा एक लुकडी बाई जाडी बाई करा असा विषय असतो हा एक शाळा आणि एक करतो विद्यार्थी करा असा विषय नसतो हे याच्यात काय करायचं ह्याच्यात स्किट कसं लिहायचं मला सांगा अहो ते तुम्ही बघा ना म्हणजे अहो ते तुम्हाला सुद्धा जमत अरे, सॉरी अहो ते तुम्हाला जर जमत नसेल तर मग तुम्ही स्वतःला एवढी हास्य महारथी कशाला समजता? मी हास्य महारथी स्वतःला समजतच नाहीये माझं एवढंच म्हणणं आहे की या अशा विषयांवर आम्ही स्किट नाही करत कळलं का हे ऐकलं का तुम्ही हे बघा तुम्ही हे विषय मला देऊ नका मी इमानदारीत सांगतोय तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो नाही बरोबर आहे सगळ्या आमचा 101 किस्से आहेत आमच्याकडे किस्से तर गरजच नाही तेव्हा म्हणजे आमच्या जीवनावर असं घडलेलं किस्सा आहे का नाही काय हो, म्हणजे रिअल ही कुठली पद्धत आहे टिश्यू पेपर दे रे ही कुठली पद्धत आहे असं जेवतात का जेवू तरी द्या ना मला तुम्ही अरे त्याच हाताने पुसाल माझं डोकं मी जाऊ का आता हे जाऊ का? असं नाही हा ऐकत फक्त जेवणावरून उठून जात नाही म्हणून मी थांबलो इकडे. हे असं हे काय चाललंय सॉरी नाही काय आहे, ऐका फक्त किस्से म्हणजे चांगला सब्जेक्ट आहेत आमच्याकडे काय आहे तुम्हाला सांगतो आमचा नाही का एक मॉर्निंग वॉकचा ग्रुप आहे 52 जणांचा कॅट नावाचा कॅट ते 52 पत्ते असं म्हणून कॅट नाव ठेवलं आग लावा तुमच्या विनोदाला आग लावा अहो 52 माणसं 52 पत्ते एक्सप्लेन नका करू मला कळलाय तो विनोद मला फक्त आता 10 मिनिटं हात जोडून जेवू दे मला नाही प्लीज असं कसं बा आता जेवता आम्ही तुमची स्किट बघतो का नाही मग जेवता आमचं स्किट ऐका का नाही तुम्ही? हे काय लॉजिक मला खरंच कळलेलं नाही मी 10 मिनिटं मला द्या ना नाही 10 मिनिटं होईल हो. जेवता ऐकवतो तेवढं ऐकून घ्या काय आहे त्या दिवशी आहे काय नाही मी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो काय समजलं म्हणजे मी नेहमी जातो गेली 12 वर्ष मी मॉर्निंग वॉकला जातो का नाही हो आणि आमच्या एरियामध्ये धावण्यासाठी जोगिंदर पार्क नाव आहे जॉगर्स पार्क असं जोगिंदर पार्क असं धावतात सगळे. तो आमचा नगरसेवक आहे ते नगरसेवक ते त्यांनी नुकतंच बांधून दिलेलं आहे जॉगिंग कायचा पार्क कायचा बांधून दिलेला आहे मुद्द्याचं बोला ना ते किस्सा काय ज्याच्यावर स्किट मी करणार तो किस्सा आता काय? जवळ आला किस्सा आता विनोद. हो म्हणजे मुलात कसा मी सकाळी मॉर्निंग वॉकला जातो ना म्हणजे हिवाळ्यात फक्त दुपारी मॉर्निंग वॉकला जातो दुपारी मॉर्निंग वॉकला सकाळी थंडी असते ना काय घोपरा जरा काम देत नाही ना म्हणून बाकी म्हणजे पाय काय एकदम लटके घाबरतो. ते काय झालं मी मॉर्निंग वॉकला गेलो सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो पुढे काय आता मी आपला राऊंड मारतोय तर समोरून आले देशपांडे हा तर देशपांडेला मी म्हटलं देशपांडे गुड मॉर्निंग मग देशपांडे म्हणले गुड मॉर्निंग येस देशपांडे बोलले. निघून गेले मग तिकडनं आल्या पवार वहिनीनं बोललो गुड मॉर्निंग ते बोलली गुड मॉर्निंग पवार वहिनी बोल निघून गेले. मग असा मी पुढे राऊंड मारतोय तेवढ्या आमच्या एरियातलं परब भेटलं मला म्हटलं काय परब कसं काय
ते म्हणाले मस्त. ते पण तसेच म्हणाले मस्त. ते त्यांचा आवाज जरा किरीट आहे ना. थोडा तिरका मग ते गेले निघून. मग मी 4 ते 5 राऊंड मारले आणि घरी गेलो. ह्याच्यावर तुम्ही स्किट करा. बंपर वाजव. तुम्हाला सांगतो हसून हसून लोक मरतील. याच्यावर मी स्किट करू. हा. मॉर्निंग देशपांडे कसे आहे? गुड मॉर्निंग. परब गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ह्याच्यावर मी स्किट कॉमेडी कुठे आहे ह्याच्यात? हो तुम्ही घाला. अरे आम्ही काय घाला? आता एवढं कॉमेडीचं सुपरस्टार तुम्हाला जमणार अरे ना. असं नाही होत हो. तुम्हाला तेच सांगतोय मी. असं नाही होत. हे बघा तुमच्याकडे रेडीमेड स्क्रिप्ट असतील तर गोष्ट वेगळी. हे अशा विषय नाही सांगू. रेडीमेड आहेत आमच्याकडे, घरी आहेत रेडीमेड स्क्रिप्ट आहे आमच्याकडे, एकदम घरी आहेत. हा ठीक आहे घरी आहे. हा, अरे, स्क्रिप्ट लिहिलेले आहेत आम्ही दोघांनी मला मिळून. सांगतो त्याच्यातला एक जरी विषय तुम्ही केलात ना तर तुमच्या चॅनलचा आरटीपीसीआर कुठं TRP चॅनलचा TRP कुठच्या कुठे जाईल असं आहे ते. RT-PCR म्हणजे कोविड टेस्ट असते हो. आणि तुम्ही हे मला का सगळं सांगताय? मला का त्या स्क्रिप्ट आय एम नॉट इंटरेस्टेड का देताय स्क्रिप्ट मला? नाही आम्ही असं बाहेर कुठेतरी ऐकलेलं आहे की चौगुले बाहेरच्या स्क्रिप्ट स्वीकारतात आणि स्वतःच्या नावावर खपवतात. वाटेल ते काय ऐकता हो तुम्ही? मी कधीही असं केलेलं नाहीये. माझ्या स्क्रिप्ट माझ्या ओरिजिनल स्क्रिप्ट असतात. वाटेल ते ऐकाल तुम्ही? अहो चिडता का? अरे चिडता का म्हणजे? एवढं कशाला चिडता? मी काय म्हणतो मी तुमच्या हास्य जत्रेच्या सेटवर आलं तरी चालेल काय? नाही जमत नाहीत. अलाउड नाही तिकडे यायला अलाउड नाही. नाही आम्ही येऊ शकतो. का? ते सई तामणकर आहे ना ती माझी भाची लागते का नाही? लांबची. लांबची? हो ते आमच्या काही जरा भावकीत कंदा झाली ना तिथपासून ती मला ओळख दाखवीत नाही काय. अहो हे तर काय नाही. ओमकार राऊत तो माझ्या वर्गात आहे. काही बोलाल काही बोलाल. त्याचं वय काय तुमचं वय काय? एका वर्गात काय? अहो तसं नाही. मी ज्या वर्गात होतो ना तो 15 वर्षांनी त्याच वर्गात आला. अरे मग एका शाळेत म्हणा ना. एका वर्गात म्हणजे वर्गातच असणार त्या. तुमचं झाल्यावर तुमचा पाडला वर्ग असं होणार का कधी? काही बोलाल का? अरे ते ऐकून टाकते. हो 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 विषय ऐकून टाक. आमच्याकडे जो एक विषय आहे ना, नको नाटक ऐक, करत. खूप झालं. शेवटचा विषय म्हणजे माझ्याकडे जी स्क्रिप्ट आहे ना त्याच्यामध्ये 2 ऍक्टर आहेत. एक आहे अरुण कदम आणि दुसरा आहे प्रभाकर मोरे. कास्टिंग पण तुम्हीच ठरवलंय आणि या दोघांमध्ये कॉमेडी करायची. 112 स्किट तयार आहेत आमच्या जवळ लिहून. हा, तर अरुण कदम स्टेजवर येतो आणि सई बोलते ए क्युटी पाय माझा क्युटी पाय एक ना एक दिवस तुला मी घरी घेऊन जाणार. मी आज तुला हे वचन सगळं देतो." स्किट नंतर पाहिजे ना. आधीच कसं होईल? यांनी स्किट कसं सुरू होईल? नाही. हे चांगलं करा मग सही म्हणेल असं आहे ना तिकडे. थोडं समजून घ्या. हा, तर 2 ऍक्टर अरुण कदम प्रभाकर मोरेला बोलतो ए कसा आहेस? कुठं जातोय? तो बोला मी मसनात. आमिर हडकर टुंग वाजवतो. टपाल येणार नाही कॉमेडी आहे त्याच्यात. त्याच्यानंतर प्रभाकर मोरे बोलतो की अरे मी माझ्या वडिलांच्या वाढदिवसाला चाललो. तू येतोस काय? टुंग टुंग असा आम्ही मरण आता नको सांगू पुढे. नाही धमाल कॉमेडी आहे म्हणजे. त्याच्यानंतर अरुण बोलतो अरे तुझा बाप मला ओळखतो काय? टुंग टुंग हसून लोक वरती माहिती लोटपोड असतील माहिती. अरुण बोलतो अरे तुझा बाप स्वतःला ओळखत नाही तर मला कुठून ओळखणार? टुंग टुंग अरे नाही कानफडात अशा वाजवेन ना. तुझं सगळं हे तुझ्यामुळे झालं हे सगळं. क्युटी पाय अजून डोक्यावर घे त्याला. ह्याला घरी घेऊन जा आणि लसूण कांदा आणि कुंडीत पेर याला. दुसऱ्या दिवशी धुमारे फुटतील ना फळं बघत बस तिची. घे अजून प्लॅटॉनिक बोल. प्लॅटॉनिक डोक्यावर चढून बसला प्लॅटॉनिक मी. पुढे बोल ना प्लॅटॉनिक बोल. मी तुला दाखवतो काय ते. तो वाजवेन ना. कॉमेडी वाल्यांनी मस्त कॉमेडीगिरी केली. या बात बघा आपल्या हास्यरसिकांना यांचे विषय कितपत आवडलेत. प्रसादा इतकी ताजी घटना आहे माझ्याकडे आणि त्याला इतकं अनुरूप असं हे स्किट होतं. वा 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 क्या बात. काल मी एका इव्हेंटला गेलो होतो. उत्साही प्रेक्षक आपल्याला भेटतातच सगळीकडे. एक प्रेक्षक मला भेटला आणि मला त्यांनी असं सांगितलं की तुम्ही वेगवेगळी कॉम्बिनेशन्स करता स्किट्समध्ये आर्टिस्टशी. ते फार भारी असतं. माझ्या डोक्यात 2 कॉम्बिनेशन आहेत तुम्हाला सांगू का? म्हटलं हो सांगा. त्याच्यावर त्यांनी पहिलं कॉम्बिनेशन सांगितलं मी सई आणि आमिर हडकर.
इथपर्यंत मी सहन केलं. पुढचं कॉम्बिनेशन होतं मोनल, अनुष्का आणि सचिन गोस्वामी. अरे नाही रे. मला हे स्किट बघायचंय पण. इतकं ताजा आहे माझ्या डोक्यात. म्हटलं हा क्या बात आहे. आणि लगेच आज तू या विषयावरचं स्किट सादर केलं. ऍक्च्युली एक काही दिवसांपूर्वी मी लग्नाला गेलो होतो. हा. हा प्रसंग माझ्यावर मी तुला विचारणारच होतो की हा तर लगेच मग आपण तुला माहिती आहे, आपण बॉल आला की आपण नाही सोडत. आपण फार सुंदर विषय आणि अनुभवायला येणारा सब्जेक्ट होता आणि फार छान मांडला आणि फार उत्तम प्रेझेंट केला तिघांनी. तुम्ही दोघांच फार गोड दिसताय, अरुण आणि प्रभाकर. समय मस्त मजा आली. छान मजा आली. सई, आज खूपच मला असं वाटतं की महत्त्वाचा, रिलेट होणारा आणि ज्ञानात भर पाडणारा विषय तुम्ही निवडलात, त्यासाठी अभिनंदन. की काय प्रोसेस असते एक्झॅक्टली हे प्रेक्षकांपर्यंत जाणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि ती विनोदातून शिकवली तर ती सगळ्यात छान पोहोचते. आणि तेच आज झालं. तुमच्यावर कितीही विनोद झाले तरी तुम्ही माझ्यासाठी क्युटी पाय आहात आणि असणार. आणि प्लॅटॉनिक तुम्ही सुद्धा मिशी कडक दिसता. मस्त मजा आली. मंडळी, माझी बायको माझा मेहुणा या घरगुती नाट्यात फसलेल्या नवऱ्याची गोष्ट आज पुन्हा एकदा आपल्या समोर घेऊन येत आहेत. अर्थातच निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी. पटकन वेलकम वेलकम वेलकम. अलभ्यला माझ्या घरी आलीस तू. कसं वाटलं घर? कमाल एवढूसं घर आहे तुझं. असं बोलशील हा? घर जरी एवढूस असलं तरी मनात खूप जागा आहे ग माझ्या. खूप जागा आहे. म्हणजे अर्ज की आहे, घर जरी असलं एवढूस तरी आहे आनंदाची हमी. मी तुझा 3 पत्ती, तू माझी रमी. खेळूया मग. खेळायची रमी खेळायची तुला. प्रिया प्रिया, तुझ्या खळीत उडी मारून मी मरू का ग? बटाटे भरलेले आहेत. बटाटे मी ना उगाच नाही हो, तुझ्या नातेवाईकांच्या डोक्यात बटाटे भरलेले आहेत. ये माझ्या नातेवाईकांना वाटेल ते बोलायचं. ते मी सांगून बोलायलाच ठेवते. हवं. काय बोलायचं? प्रत्येक वेळी काय नातेवाईक असतं. मी नाही ऐकून घेणार. घ्यावं लागेल. अनपेड लिहू वाया घालवली. मग काय? अरे ताई, वहिनी, बरेच नाही ताई, भाऊजी. भाऊजी, तुम्ही आता कसे आलात? तुम्ही तर शामको येणार होतात ना? तेच ओंक्या, संध्याकाळी येणार होतो. तुझ्या मावशीने काय सांगितलं होतं? की बारसा तारीख काय छापली पत्रिकेवरती? आजची. आता फोन केला मी, म्हटलं मला एक्झॅक्ट लोकेशन सांगा. तर म्हणले आता येत आहे की काय, उद्या आहे बारसं. मग तारीख काची छापली? अरे एक अख्खी सुट्टी वाया जाते की होऊ शकते ना तू मला सांग. माणसाकडून. एक असं काय प्रत्येक वेळेला गरजेचं. ही कोण आहे? मी प्रिया. हा. मी ओंकारची गर्लफ्रेंड आहे. अय्या! अय्या! तू आमच्या ओंक्याची गर्लफ्रेंड आहेस? अय्या! ओंक्या, लबाड मला सांगितलं नाहीस गर्लफ्रेंड असं लपवून ठेवशील माझ्यापासून? त्यातच तर मजा आहे लपवण्यात. ए वेड्या बहिणीची वेडी माया. सुंदर आहे बघा ना किती ती. तुझ्या लक्षात येतंय का? काय? आपण घरात नसताना तुझा भाऊ घरात मुलगी घेऊन आलेला आहे. हो. भाऊजी, तोंड सांभाळून बोला. मारू नका ते. तू तोंड सांभाळून बोल आणि महत्वाचं म्हणजे टोन सांभाळून बोल. नाही म्हणजे तुम्ही नीट बोला, तोंड सांभाळून बोला. भाऊजी, मुलगी आणले म्हणजे मुलगी नाहीये? मुलगीच आहे ती, पण तशी मुलगी नाहीये ती. मग कशी मुलगी आहे? ती अशी मुलगी आहे. थांब ना जरा. अशी म्हणजे कशी? मी लग्न करणार आहे तिच्याशी. लग्न करणारे म्हणतोय. तू लग्न करणार आहेस तिच्याशी? तू लाख करशील, ती तयार होणार आहे तुझ्यासारख्याशी लग्न करायला? मी तयार आहे लग्न करायला. तू तयार आहेस? मी तर पप्पांना सांगून टाकलंय, लग्न करेन तर ओंकारशीच. अय्या, किती गोड. म्हणजे तुमचं ठरलं लग्न करायचं?
ऐक, ओंक्या नशीब काढलंस. रिया बस ना इकडे बस. ओ जरा गप्पा मार. हे काय वडील काय करतात ग तुझे? माझे पप्पा घोड्यांचा बिझनेस करतात. अरे वा, बरंच आहे की मग. लग्नात आयता घोडा येईल यांच्या घरून. नाही, लग्नातले घोडे नाही. ताई 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 लग्नातले नाही. घोडे नाही ते हे म्हणजे रेसिंग वाले घोडे असतात ना. हा, ते जोर जोरात पळतात. हा, हा, बापरे बापरे, नको हा. एखादा घोडा घेऊनच जायचा डायरेक्ट तुला. नाही पण लग्नात नाहीच आणायचे ते घोडे. फनी आहे फनी विंचरायला हवं एकदा. बापरे, काय बोलतोय? मस्करी करतोय. हे बाकी बहीण भाऊ किती आहेत तुला? नाही, मी एकुलती एक आहे. एकुलती एक आहेस तू? अयो ओंक्या, म्हणजे सगळे घोडे तुझेच होणार. अहो पाहिलं का, माझा भाऊ घोडेवाला होणार आहे. याचं काय कौतुक आहे तुला ग? माझा विश्वासच बसत नाही. ओंक्या, तुझं लग्न ठरतंय. मला मेहंदी लावायला मिळणार आहे. बापरे. मलाही विश्वास बसत नाहीये तुझ्या भावाचं लग्न ठरतंय, पण होऊ दे, एकदाचं लग्न होऊ दे. थँक्यू भाऊजी, पाया पडा. खोबडवी, तुझं लग्न झाल्यावर तू पाया पडायचा आणि महत्वाचं म्हणजे लग्न झाल्या झाल्या इथून जायचं. का? ओंकार का जाईल ओंकारच्याच घरात ना? घ्या, ओंकार का जाईल ओंकार. आ? ओंकारचं घर म्हणजे ओंकारचं घर आहे ना हे. हे हो, ओंकारचं स्वतःचं घर आहे म्हणून तर पप्पा लग्नाला हो म्हणाले. अरे पै जमा करून घर घेतलंयस तू, त्यांना माहित नाहीये का? नाही, ठीक आहे. खूप कष्ट केलेत माझ्या बाळाने. सिनेमाला गेला नाही, हॉटेलला गेला नाही जेवायला, राहू दे. उपाशी राहून राहून पैसे साठवले आणि डाऊन पेमेंट भरलंय. राहू दे आपल्याला बोलायची गरज नाही ग. असं नसतं रे, तू सोपं नसतं घर घेणं. आपण असं नसतं बोलायचं, आपण काम करत राहायचं ग. वरचा बघतोय ग. समोरचा पण बघतोय रे. इकडे इकडे जरा इकडे. काय इकडे ना. मी नाही आलो तर मी तिकडे येईन. आपण ना काय? तिकडे जाऊया. तिकडे जायचं? इकडे मला बोला. मी आलो? प्रिया बस. हा बस. तुझं लक्षात येतोय का, मुलगी पटवण्यासाठी हे घर स्वतःच आहे असं सांगितलंय त्याने. राम छोटे सर नको करूस हे नको करूस. नाही ऐका ना जरा. बऱ्याच वर्षानंतर मुलगी पटली अहो मला. अरे पण म्हणून 4.5 वर्षानंतर 4.5 वर्षानंतर पटली आहे. कशी बसी एकुलती एक, 2 घरं, 2 गाड्या, 2 खळी, अजून काय पाहिजे? ओंक्या, पण असं वागणं बरोबर आहे का सांग? ताई माझं लग्न होणार नाही. रडू नको बाळा. नौटंकी ताई आहे. अहो ऐका ना, आता त्याने सांगितलंय तर थोडस ऍडजस्ट करा ना. होला हो करा. आणि कळतंय का घोडेवाला होणार आहे ओंक्या. ओंक्या, भाऊजींना एक राऊंड देशील ना घोड्यावरून? आपण ना डबल सीट जाऊया. सिलिंग तुमच्या बापाने ठेवलंय सिलिंग घोड्यांसाठी उघड. सिलिंगला जाता. ऐका ना. काय ऍडजस्ट कर. आता ऍडजस्ट केलं ना, 1-2 वर्षात संसार थाटेल इथे अख्खा. हा, मग थाटू दे ना संसार. काय प्रॉब्लेम आहे थाटला ना संसार? आणि तुम्हाला माहिती आहे ना, ज्योतिषाने आधीच सांगितलं त्याची पत्रिका बघून, जर का याचं लग्न झालं तर तो सेटल होईल, त्याला नोकरी मिळेल. होऊ दे ना लग्न, सेटल होईल, नोकरी मिळेल आणि मग त्याच्या पैशाने घेईल तो त्याचं घर. जाईल तो इथून. हे बघ, हे काय म्हणालेस तू? जाईल तो इथून? जाईल. जाशील नक्की? पक्का. बघितलं ना? चला. फक्त आणि फक्त तू ह्या घरातून निघून जाशील या आश्वासनावर मी आता तुला सपोर्ट करतो. मला ह्या घरात एवढे दिवस संसार करता पण येणार नाहीये. ताईनी कसा केला मला काय माहिती. माझ्या घराला काय बोलायचं नाही, कळलं ना? ती मुलगी तिथे एकटीच जरा. तिकडे काय करतेस तू? तिकडे म्हणजे तुम्हीच सगळे तिकडे गेलात ना. अय्या, हे असं करायचं, तिला एकटीला सोडलं. जवळ यायचे दिवस आहेत ताई, आपण उगाच लांब जातोय. धडकतोयस मला. काय करतो? अजून लग्न व्हायचंय. ताई समोर चावटपणा नको. नाही सांगितलं मी त्याला. बाकी काय म्हणते, कशी आहेस तू? सुंदर आहे ती. वा वा. सुंदर आहे. हे घरी कोण कोण असतं तुझ्या? मी आणि माझी मम्मा असतो. वा वा. आणि बाबा? पप्पा फिरतीवर असतात ना बिझनेसमुळे. हा बरोबर. घोडे घेऊन त्यांना फिरतीवर जावं लागत असेल. फनी आहे फनी. एकदा विचारायला बापरे. नाही, ते विमानाने फिरतात, घोड्यांनी का फिरतील हा. ताई? अच्छा, विमानात घोडे टाकतात आणि जातात फिरायला? विमानात का घोडे? आपले अण्णा दुधाचा बिझनेस करतात, ते म्हशीवरनं फिरतात का? नाही, नाही. मग ए, म्हणजे यांचं घोडं दूध पण देतात? काय काय काय? आमचा म्हशीचा बिझनेस आहे ना, म्हशी दूध देतात, तुमचं घोडं दूध मी देत का नाही. केलं असेल लग्न नाही यार? नाही. एक मिनिट ताई, तुम्ही या प्लीज इकडे. हो. तुम्ही ना फार भाबड्या आहात ताई. हो. म्हणजे खूप भोळ्या आहात तुम्ही. आधीपासूनच. इतक्या भोळ्या आणि इतक्या गोड हसता ना तुम्ही. म्हणजे तुला पण वाटतं ना मी गोड असते? म्हणजे ज्या स्त्रीने इतकं दुःख भोगले आयुष्यात, हो ती ना. इतकी लाघवी हसू शकते यावर ना माझा विश्वासच बसत नाही. घ्या. मी माझ्या दुःखाने काय दुःख भोगलंय?
अच्छा म्हणजे तुम्ही स्वतःहूनच बोलाल तोंडवर करून? म्हणजे असं मी बीच बोलणार, अजून कोण बोलणार? मला सगळं सांगितलंय ओमकारने. राहू दे प्रिया, काय सांगितलं? राहू दे का राहू दे. काही नाही, कशाला आपण बोलायचं की चला एक मिनिट, तू असशील गप्पा बसणार, मी नाही आहे. मी घोडेवाल्याची मुलगी आहे, कळलं ना? घोडेवाला. मी नाही सहन करणार. काय सांगितलं? या माऊलीने सहन केलं, लग्नानंतर मी नाही सहन करणार. ही माऊलीने काय सहन केलं? माऊली नाही, रसिका. लाज नाही वाटत तिच्याशी असं बोलायला? दारू पिऊन मारहाण केलीत आयुष्यभर या बाईला आणि आता एवढं गोडगोड बोलून खोटं खोटं वागता? लाज नाही वाटत? या माऊलीचं सोनं विकून दारूच्या नशेत बुडावला हा माणूस, अख्खा संसार उद्ध्वस्त केला, घरदार सगळं विकलं, रस्त्यावर आलास तरी लाज नाही वाटत तुला? शी? डान्स काय करतोस तू इकडे? त्यांना कळलं पाहिजे, त्यांच्याबद्दलचं सगळं खरं मला माहितीये. अगं ठीक आहे, कसा आला तुला बोलायचंय प्रिया? थांब ना जरा. ओंकार, तुझ्यामुळे त्यांचा संसार वाचलाय. I know. ह्याची कल्पनाही नसेल त्या नशेतल्या माणसाला. ओंकारने स्वतःचं घर घेतलं ना, म्हणून ताईला राहायला जागा होती, म्हणून तुझ्या बुडाखाली घर आहे बेवड्या. लाज ठेव जरा बोलताना, इथे तोंडवर करून बोलतोयस बाईकला. या तुला घरात ठेवून घेतलं हे उपकार आहेत, कळलं? मला माझ्या नवऱ्याच्या घरात तुला ठेवलंय ना, हे उपकार आहेत, कळा करे गांजाड्या. थांब जरा रे. काय काय मी गांजाडी आहे? मग मी नाही गांजाडी आहे. गांजाडी नाहीये मग काय आहात तुम्ही? दिवसभर गंजी घालून कोण फिरत असतं घरभरात? मी का केलं लग्न? फिरतात ते ताई. गंजी घालून फिरणारे जर गांजाडी असतात तर बरमुडा घालून फिरणारे बारमांडी असतात का? काय दारूच्या हसू नको, मारी कपडा. बावळट आहेस का जराशी? गांजाडी म्हणजे कोण? आपण स्टेशनवरून घरी येतो तेव्हा त्या पुलाखाली काही 4 माणसं ते काहीतरी करत बसलेले असतात आणि ते ओढतात आणि ये घ्याव ये म्हणजे हे करतात, ते असतात की नाही गांजाडी? अय्या, ते ओढतात ते गांजा. मला वाटलं की त्यांना दिसत नाही ना, म्हणून माचिसच्या काडीच्या प्रकाशात ते काहीतरी असं जवळून वाचत असतात. कुठली PhD मिळणार आहे त्यांना माचिसाच्या प्रकाशात? नाही का? ती ऐकते. Sorry, मला माहिती. ती ऐकते. अरे पण मी गांजाडी आहे का? खूप भोळी आहे तुझी ताई, खूप भोळी आहे. ताई तुम्ही खूप भोळ्या आहात, कळतंय का तुम्हाला? लहानपणापासून. अहो पण या भोळेपणाचा फायदा घेतलाय त्या माणसाने आयुष्यभर, या चपट्या नाकाच्या बदकाने. रागाच्या भरात उपमा पण चुकीची देते आहे मला. आता तुम्हाला उपमा खायचा आहे? ही वेळ आहे उपमा खायची? मी घरात हे वांग्याची भाजी बनवून ठेवली, आता त्याचं काय करू सांग ओंक्या? कधी उठतात आणि सांगतात उपमा खायचाय म्हणून. माझ्या ताईची कॉमेडी. ओंक्या मारेल. काळजीगिरी करू नकोस. उपमा खायचाय म्हणून उपमा खाताय. का केलंय लग्न मला हे तुझ्याशी? एक मिनिट. का केलं म्हणजे? हाच तो भोळेपणा त्याचा फायदा आहे बदक घेत आलाय. अरे बदक नको म्हणू यार, बदक का बोलते ही मला? अख्खं जग तुम्हाला असंच ओळखतं, चपट्या नाकाचा बदक, चपट्या नाकाचा बदक. थोडं का ओंकारने मला सगळं सांगितलंय. मी काही सांगितलंय तू सांगितलंयस ना. लग्नानंतर रोज रात्री फोन यायचे ताईंना, आज हे चपट्या नाकाचा बदक या गटारात पडलाय, उद्या त्या गटारात पडलाय. मला सांग, कोण आणायचं गटारातनं बाहेर? तू आणायचास की नाही? तू त्यांना घरात आसरा दिलास म्हणून, नाही तर झोपडीत असते ते आता. ठीक आहे का बाई, मी विसरलोय ना सगळं. नाही मी विसरलो. मी फॉरगेट इट. मी नाही विसरले. पण मी विसरलो ना, तू आणायचीस का त्यांना? मी विसरलोय ना. हे बघ, कोणी कोणाला सांभाळलंय ते नाही महत्वाचं आहे. मी सांभाळलं भाऊजींना की भाऊजींनी मला सांभाळलं, इट इज नॉट इम्पॉर्टंट. सांभाळणं हे महत्वाचं आहे. तुम्ही सांभाळून घ्या मला, मी हिला सांभाळून घेतो. ओके, आपण सांभाळून कॉफी प्यायला जाऊ. चल. कायमचा जा कॉफी प्यायला, कायमचा जा आणि परत या घरात मला दिसू नकोस. तू कोण सांगणार? अरे बेवड्या, गंजाड्या. मला परत ही जर बेवडा बोलली तर लक्षात ठेव. तर तुमच्या सोन्यासारख्या मेवण्याशी नीट बोलायचं, कळलं? नीट बोलायचं. एक तर बहिणीच्या कुंकवासाठी काय काय केलंय त्याने. शाणे, बहिणीच्या कुंकवासाठी काय नाही, स्वतःच्या हळदीसाठी चाललंय सगळं. तू मगापासून ऐकून घेतो म्हणून एवढं म्हणजे हे घर माझं आहे, माझ्याकडे कागदपत्र आहेत या घराची. चड्डी घ्यायची लायकी नाहीये तुझी, चड्डी घ्यायची लायकी नाहीये. अरे
माझ्यामुळे काय झालंय तुम्ही थांबा. आपण हे घर दान करू यांना. नाही, नाही. मी 100 घरं विकत घेईन तुझ्यासाठी. शाण्या, ऐक, किती ऐक, घरं? ऐक. 100 घरं थांबाय नाही. शंख घेतलेस कधी? ते गोगल गाईचं घर असतं ते घेतलंयस कधी? 100 घरं घेणार आहेस तू? नवा नंबर मध्ये याला घर लागत नाही, हा 100 घरं घेणार आहे. अरे थांब रे. काका थांबव ते सोसायटीचं मेंटेनन्स बिल आहे. हा 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 एक मिनिट. या घराचं बिल पृथ्वी प्रतापच्या नावाने काय येत आहे? 8 वर्ष राहतात तिथे, त्यांच्याच नावाने येतं. लाईट बिल, गॅस बिल, मेंटेनन्स बिल सगळं तेच करतात ना. काका परवा मीटिंग आहे सोसायटी. हा येणार ना, येणार. माझ्या नावावर घर आहे म्हटल्यावर मीच येणार की नाही. यांचं घर आहे. यांचं घर आहे. हा? ते काय? ये यांचं घर आहे. इकडे ये. दादरचा दर्शील सफारी इकडे ये. कोणाचं बरं घर आहे हे? हे तुझं घर नाहीये. ऍक्च्युली ऐक ओंक्या मी सांगतो. कोणाचं घर आहे हे? माझ्या भाऊजींचं घर आहे. असं नाही, असं नाही प्रिया, असं नाही. भाऊजींचं घर आहे. नाही. तुला मारायचंय ना याला? काठी घे. काठी घे. तुला तर दाखवते. अरे नाही ना, ऐका ना. घोडेवाल्याची पोरगी काय असते ना, तुला कळेल आता. अरे नको ना. अरे तुला please कळेल नको. आता. नाही 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 नाही. अरे थांबा. अरे थांबा. वा 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 वा. बहिणीच्या कुंकुवासाठी नाही, स्वतःच्या हळदीसाठी चाललेले याचे प्रयत्न खूपच आवडले. मस्त. सई, जाम एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता. ओमकार, आज तुझ्या सगळ्या डायलॉग्स बरोबर, पंचेस बरोबर तुझा डान्सही भयंकर आवडला मला. असा व्यक्त होत जा नाचातून, पण आवडता मला बघायला. प्रिया, मस्त, फार सुंदर कॅरेक्टर होतं. छान स्ट्रॉंग वुमन म्हणून पोर्ट्रे झालीस, मजा आली. थँक्यू. पीपी मस्त नेहमीप्रमाणे. रसा आज खरंच नजर हटत नाही तुझ्याकडून, चिकणी दिसतेस, मजा आली. मंडळी, विरोधाच्या मेळाव्यात दंग व्हायला पुन्हा भेटणार आहोत, पण पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका, सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद.